पुन्हा एकदा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येण्याची परमेश्वराने आपल्याला ही संधी दिली. परमेश्वराची स्तुती हो, परमेश्वराला धन्यवाद हो. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर म्हणतो, जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. मागील आठवडाभर तू आमचा सांभाळ केला आणि या नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची आम्हाला संधी दिली. यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करत आहोत, धन्यवाद देतो. कारण तू प्रेमळ आहे, कृपाळू, कनवाळू, दयेचा सागर आहेस. आणि ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो, याचना करतो, त्यावेळेस परमेश्वरा तुझे कान तुझ्या लेकरांच्या हाकेकडे लागलेले आहेत. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा. स्वर्गातून तू अवलोकन करून तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या हाकेकडे कान लावतो आणि त्यांना त्वरित उत्तर देतो. धन्यवाद देतो. ही संपूर्ण उपासना तो आपल्या हातामध्ये घे. आपल्या पवित्र आत्म्याने आमचं मार्गदर्शन कर. या संपूर्ण उपासनेमध्ये गीते गाताना, प्रार्थना करताना, तुझ्या जिवंत वचनातून वाचून त्यावर मनन करत असताना सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. परमेश्वरा, आम्हा सर्वांशी बोल, आम्हा सर्वांना स्पर्श कर आणि तुझ्या इच्छेनुसार तू आम्हाला चालव. संपूर्ण उपासना, भक्ती तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. ही लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, परमेश्वराच्या स्तुतीसाठी आपण सर्वजण उभे राहून गीत गाऊया. गीत नंबर 231, देवा मज द्यावी तारणाची भिक्षा. गीत नंबर 231 आपण सर्वजण मिळून परमेश्वराच्या स्तुतीसाठी एक गीत गाऊया. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच पेक्षा दुजी काही, नाहीच पेक्षा दुजी काही. नम्रतेची वाटी विश्वासाच्या हाती, भिक्षा गाली गाती तारणाची. नम्रतेची वाटी विश्वासाच्या हाती, भिक्षा गाली बाती तारणाची. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच पेक्षा दुजी काही. भावे नम्रतेने आले जे शरण, तयासी तारण दिधलेस. भावे नम्रतेने आले जे शरण, तयासी तारण दिधलेस. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच पेक्षा दुजी काही. पाप्या तारायाला स्वपुत्र दिलासी, प्रीती जनक कैसी दाविलीस. पाप्या तारायाला स्वपुत्र दिलासी, प्रीती जनक कैसी दाविलीस. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच पेक्षा दुजी काही. मागता न मिळे शोधिता सापडे, ठोकिता उघडे भाक तुझी. मागता न मिळे शोधिता सापडे, ठोकिता उघडे भाक तुझी. देवा मज द्यावी तारणा
भिक्षा नाहीच अपेक्षा दुजी काही. अशा तुझ्या वार्ता ऐकिल्या स्वकर्णी म्हणून अंगणी आलो देवा. अशा तुझ्या वार्ता ऐकिल्या स्वकर्णी म्हणून अंगणी आलो देवा. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा नाहीच अपेक्षा दुजी काही. मंद क्रोध बाहू प्रसाद तुबारे परत माघारे लावू नको. मंद क्रोध बाहू प्रसाद तुबारे परत माघारे लावू नको. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा नाहीच अपेक्षा दुजी काही. नाहीच अपेक्षा दुजी काही. उभ्या असतानाच आपण आपला विश्वास व्यक्त करूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी दृश्य व अदृश्य अशा सर्वांचा निर्माण करता, त्यावर आमचा विश्वास आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, अनादिकाली पित्यापासून जनित, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जनित अनिर्मित पित्याशी समरूप, ज्याच्याद्वारे अवघे झाले, आम्हा मानवासाठी आमच्या उद्धारासाठी जो स्वर्गातून अवतरला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरियेच्या पोटी मानव म्हणून जन्मला, पंतपिलाताच्या कारकिर्दीत ज्याला आमच्याकरता वधस्तंभावर खेळण्यात आले, ज्याने दुःख भोगले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी ज्याचे पुनरुत्थान झाले, ज्याने स्वर्गारोहण केले, जो पित्याच्या उजवीकडे विराजित आहे, जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करायला तो वैभवशाली असा परत येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता, पिता आणि पुत्र यापासून निघणारा, पिता आणि पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो संदेश त्यांच्याद्वारे बोलला आहे, त्यावर आमचा विश्वास आहे. एक पवित्र सार्वत्रिक व प्रेषितीय ख्रिस्ती मंडळीवर आमचा विश्वास आहे. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा आहे हे आम्ही मान्य करतो. मृतांचे पुनरुत्थान आणि भावी युगाचे जीवन यांची आम्ही प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळीने कृपा करून बसावं. यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 119 वचन 89 ते 112. भजन संहिता उसका 119वां अध्याय वचन 89 से 112 वचन तक. Psalms chapter 119 verses 89 to 112. स्तोत्रसंहिता 119 वचन 19 पासून 1 ते 12 पर्यंत आपण वाचूया. आळीपाळीचे स्तोत्र. स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय वचन 89 ते 112. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्याच आहे. तू पृथ्वी स्थापिली व ती तशीच कायम आहे. ती तुझ्या निर्णयाप्रमाणे आजपर्यंत कायम राहिली आहे, कारण सर्व काही तुझी सेवा करीत आहे. तुझ्या शास्त्राच्या टाही मला आनंद वाटला नसता, तर मी माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. तुझे विधी मी कधी विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योग्य मला नवजीवन दिले आहे. मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. दुर्जन माझा नाश कराव्यास टपले आहे, तरी मी तुझे विधी ध्यानात धरीन. सर्व पूर्णतेला मर्यादा आहे हे मी पाहिले आहे. तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे. आहा, तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले असते.
तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा शहाणे करीतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक समज आहे, कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करीतो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळितो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल हर एक कुमार्गापासून आवरितो. तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. तुझ्या विधींच्या द्वारे मला समज प्राप्त होतो, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करीतो. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. तुझे 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 रास्त निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, ती मी खरी करीन. मी फार पिडलो आहे. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून मान्य कर. तुझे निर्णय मला शिकव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे शास्त्र विसरलो नाही. दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडिला आहे, तरी तुझ्या विधीपासून मी भटलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्व काळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्यांचे योगी माझ्या मनाला हर्ष होतो. तुझे नियम सर्वदा शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे. आमेन. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जात आहोत. परमेश्वराने पुन्हा एकदा संधी दिली. मागील आठवडाभर आपला सांभाळ केला, आपल्याला सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, आपला पुरवठा केला. परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वराला आपण विनंती करूया. विशेष करून या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपली काळजी घेत आहे. विशेष करून या कोरोना व्हायरससारख्या भयानक विषाणूच्या या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला सांभाळ करत आहे. आणि परमेश्वराने संपूर्ण जगाचं आणि संपूर्ण भारत देशाचं काळजी करावी आणि या विषाणूला संपुष्टात आणावं, यासाठी आपण विनंती करूया. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणारा आपला परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे. आणि परमेश्वर आपण ज्यावेळेस मनापासून अंतःकरणापासून रडून उपवास करून प्रार्थना करणार आहोत, विनंती करणार आहोत, याचना करणार आहोत, त्यावेळेस परमेश्वर दयेने आपल्याकडे लक्ष लावणार आहे. आणि त्यासाठी आपण विनंती करूया. आपल्या भारत देशाच्या सर्व नेत्यांसाठी प्रार्थना करूया की या नेत्यांना योग्य ते मार्गदर्शन द्यावं आणि निस्वार्थीपणे संपूर्ण भारतीय लोकांची काळजी करावी, यासाठी योग्य ते निर्णय घ्यावेत आणि सर्वांच्या हिताचं जे काही निर्णय आहेत त्याकडे लक्ष द्यावं. आणि या विशेषतः कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये सर्वांची काळजी करावी, यासाठी आपण परमेश्वराला विनंती करूया की त्यांना मार्गदर्शन द्यावं. आणि जे डॉक्टर, नर्सेस आणि सर्व सेवक वर्ग काम करत आहेत त्यांना त्यांची काळजी घ्यावी, त्यांना संरक्षण द्यावं, यासाठी विनंती करूया. तसेच आपण पाहत आहोत की अनेक ठिकाणी पूर येत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणी नाही. आपल्या महाराष्ट्रात पाणीसाठी आपण विनंती करूया. पण त्याच वेळेला आपण ज्या ठिकाणी इतर अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेले आहेत, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार या सर्व ठिकाणी जे लोक ज्यांचं सर्व घरं पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत, फार कठीण भयानक परिस्थिती आपण विचार करू शकतो. आणि त्यासाठी आपण विनंती करूया परमेश्वराला त्यांची काळजी घ्यावी, त्यांना संरक्षण द्यावं. सर्व सरकार किंवा जे प्रायव्हेट संस्था कार्य करत आहेत, सेवाभावी संस्था कार्य करत, त्यांच्यासाठी त्यांना मार्गदर्शन द्यावं आणि यांची काळजी करण्यासाठी सर्व मार्ग उपलब्ध करावे आणि सर्व गरजा पूर्ण कराव्या, यासाठी आपण विनंती करणार आहोत. आपल्या मंडळीसाठी आपण प्रार्थना करा. मंडळीला परमेश्वराने मार्गदर्शन करावं, आत्मिक जीवनामध्ये वाढ व्हावी आणि प्रत्येक कुटुंबाचे, प्रत्येक व्यक्तींची काळजी करावी. प्रत्येकासाठी जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना योग्य तो मार्ग परमेश्वराने दाखवावा, यासाठी आपण विनंती करणार आहोत. आणि विशेष करून सर्व भारत देशातल्या मंडळ्या, जगातल्या मंडळ्या आणि सर्व ठिकाणी जे उपासना होत आहेत, सर्व सेवक वर्ग, मिशनरी यांच्यासाठी आपण विनंती करूया. सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी अत्याचार आहेत, त्रास आहे, त्याच्या सेवकांसाठी मंदिरं जाळपोळ किंवा त्याच्या सेवकांना मारहाण, या सर्व विनंती आपण परमेश्वराजवळ ठेवूया. विनंती करूया की परमेश्वराने यातून मार्ग काढावा आणि शांतीचं जीवन प्रत्येकाला द्यावं आणि समज आणि बुद्धी द्यावी. आणि या सर्व परिस्थितीमध्ये शांतिमय वातावरणात सर्वांनी कार्य करावं. माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक दुसऱ्याला सांभाळून, एक दुसऱ्याबरोबर योग्य तो दृष्टिकोन ठेवून बोलण्यासाठी आणि
एक दुसऱ्याची काळजी करण्यासाठी, प्रेम करण्यासाठी आणि एक दुसऱ्याची सेवा करण्यासाठी जे परमेश्वराने आपल्याला मन दिलेलं आहे ते मन घेऊन आपण कार्य करावं, यासाठी आपण विनंती करूया, प्रार्थना करूया. आपण सर्वजण एक होऊया, एक मनाने, एक चित्ताने, एक दिलाने परमेश्वराला विनंती करूया. परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आपण सर्वजण प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जाऊया. हालेलुया. हे परमेश्वर पिता, तुला धन्यवाद देते परमेश्वर पिता, आजच्या या सुंदरशा दिवसासाठी परमेश्वर, या शब्बात दिवसासाठी तुला धन्यवाद देते राजा. प्रभू परमेश्वर, आज आम्ही तुझ्या चरणी येतो, तुझ्या दया सिंहासनाजवळ येतो परमेश्वर पिता, आणि प्रार्थना करतो परमेश्वर पिता की प्रभूजी तुझी ही करुणा आमच्यावर सदैव अशीच राहू दे पिता. प्रभूजी, आज आम्ही प्रार्थना करतो पिता आमच्या मंडळीसाठी परमेश्वर पिता, तू आमच्या मंडळीमध्ये असाच सदैव उपस्थित राहा परमेश्वर, आणि तुझी इच्छा आणि योजना पिता तू आमच्याद्वारे पूर्ण करून घे पिता. प्रार्थना करते परमेश्वर पिता आमच्या चर्चच्या कमिटी मेंबरसाठी परमेश्वर पिता, त्यांना सगळे कार्य सुरळीतपणे चालवण्यासाठी तू सहायता आणि मदत कर पिता. प्रार्थना करते राजा आमच्या संडे स्कूल, युथ ग्रुप आणि महिला मंडळासाठी परमेश्वर पिता, त्यांना देखील परमेश्वर तुझ्या भयात, तुझ्या वचनात चालण्यासाठी तू पिता सहायता कर परमेश्वर पिता. आणि पिता प्रार्थना करते राजा आमच्या चर्चच्या पाळक साहेबांसाठी पिता, त्यांना देखील परमेश्वर तू पवित्र आत्माचं पिता अनुग्रह दे परमेश्वर पिता, आणि त्यांच्याद्वारे पिता ते आम्हाला वचन सांगावे म्हणून तू त्यांना पिता सामर्थ्य दे परमेश्वर. आणि जे काही वचन आज आम्ही ऐकू पिता होऊ दे परमेश्वर, ते फलवंत व्हावे परमेश्वर, आणि पिता ते वचन आमच्या मनात रुजून जावे राजा. पिता प्रार्थना करते परमेश्वर पिता, जगभरात जिथे कुठे परमेश्वर तुझ्या नावाने लोक जमतात पिता, आणि तुझ्या पिता नावाची आराधना करतात, अशा प्रत्येक लोकांना तुझ्या हातात देते परमेश्वर पिता. प्रभूजी, त्या सर्वांच्या सोबत परमेश्वर तू राहा पिता. आणि पिता जिथे कुठे तुझ्या नावाने लोकांना पिता पिडवणूक केली जाते, तुझ्या नावाने त्रास दिला जातो परमेश्वर, त्या सर्वांवर परमेश्वर तुझं पिता कृपा राहू दे. आणि पिता प्रार्थना करते तुझ्या स्वर्गदूतांचा पहारा त्यांच्या सोबत असू दे पिता. प्रभूजी, आज जगभरात परमेश्वर पिता एक पिता भीती निर्माण झालेली आहे कोरोनामुळे परमेश्वर पिता. प्रार्थना करते पिता ह्या कोरोनाचा परमेश्वर तू नाश कर पिता. आम्हाला माहिती आहे परमेश्वर पिता की हे जे कोरोना आहे पिता, हा जो आजार आहे पिता, हा मृत्यूचा नाही, कारण तुझं वचन असं सांगते पिता. प्रभूजी, आम्हाला माहिती आहे की हे तुझ्या वचनातल्या सांगितलेल्या गोष्टी आहे ज्या आज पूर्ण होत आहे पिता. तरी देखील पिता आम्ही तुझ्या दयाची परमेश्वर आशा धरतो आणि तुझ्या समोर येतो पिता, आणि प्रार्थना करतो पिता की ह्या कोरोनाला परमेश्वर तू नाश कर परमेश्वर पिता. आणि आम्हाला देखील तू आज आतापर्यंत ह्या आजारापासून सांभाळून ठेवलाय म्हणून तुला धन्यवाद देतो पिता. आणि पिता प्रार्थना करतो त्या लोकांसाठी पिता ज्यांनी परमेश्वर आपले प्रियजन परमेश्वर पिता तुझ्यापासून पिता ते दूर झाले त्यांच्यापासून पिता, त्यांच्यावर देखील पिता तुझी शांती प्रीती असू दे पिता. प्रार्थना करते राजा पिता आज पिता पावसामुळे जिथे कुठे पूर आलेले आहेत पिता, अशा ठिकाणांना देखील तू परमेश्वर पिता तुझी दया पिता पुरव पिता, आणि त्या लोकांना देखील तू सांभाळ परमेश्वर, त्यांच्या सगळ्या गरजा तू पुरव पिता. प्रार्थना करते पिता जिथे कुठे पाऊस आलेलाच नाही आहे परमेश्वर, जिथे पावसाची अत्यंत गरज आहे, आवश्यकता आहे पिता, तिथे देखील तू तुझी दया परमेश्वर पुरव, आणि जिथे जेवढी गरज आहे तेवढाच पाऊस तू पडू दे परमेश्वर. आज जागोजागी पिता टेररिस्ट अटॅक आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही बघत आहे परमेश्वर पिता. प्रार्थना करतो प्रत्येकाच्या मनात तू कार्य कर पिता. आमच्या देशाचे पिता प्रत्येक नेते परमेश्वर त्यांना तुझ्या समोर आणतो पिता, त्यांना समज आणि बुद्धी दे परमेश्वर की त्यांनी पिता तुझ्या कार्यासाठी पिता लागावे. जे काही घडत आहे ते सर्व पिता तुझ्याच योजना आहेत हे आम्हाला माहिती आहे. तुझं येणं निकट आहे, तुझं आगमन जवळ आहे परमेश्वर पिता. होऊ दे राजा की शेवटच्या काळापर्यंत परमेश्वर पिता आम्ही विश्वासात पिता टिकून राहावे, स्थिर राहावे म्हणून तू आम्हाला सहायता कर पिता. पवित्र आत्माची अगुवाई आमच्या सोबत असू दे पिता. तुझं सामर्थ्य तू आम्हाला प्रदान कर पिता की आम्ही तुझ्याच मार्गावर चालावे, तुझ्या वचनाच्या अधीन आम्ही राहावे, तुझ्या भयामध्ये आम्ही वाढत जावे पिता. प्रभूजी पिता आम्हाला तू तुझे परमेश्वर
सेवा करण्यासाठी पिता एक पात्र म्हणून ठरव आणि होऊ दे पिता की ज्या कानांनी आजपर्यंत सुवार्ता ऐकली नाही परमेश्वर, त्या कानांपर्यंत आम्ही सुवार्ता पोहोचवावी परमेश्वर. आणि पिता स्वर्गामध्ये पिता प्रत्येक आत्मासाठी पिता आनंद झाला पाहिजे म्हणून पिता तू आमचा निवड कर परमेश्वर. प्रभूजी आमच्या सर्व पिता मंडळीतल्या प्रत्येक सदस्यांना तुझ्या हातात सोपतो परमेश्वर पिता, तुझ्या हातात देतो पिता. आणि पिता जे मंडळीमध्ये काही आजारी लोक असतील परमेश्वर पिता त्यांना देखील तुझ्या हातात देतो परमेश्वर. सर्वांवर पिता परमेश्वर तुझा पिता चंगाईचा हात तू ठेव परमेश्वर पिता. प्रत्येकांना तू बरं कर परमेश्वर पिता. जेव्हा हा पावसाचा मौसम आहे परमेश्वर, प्रत्येक जण सर्दी खोकला अशा आजारांनी देखील परमेश्वर पिता झाले असतील पिता, त्यांना देखील तू परमेश्वर पूर्णपणे बरा कर पिता. पिता सर्व गोष्टींसाठी तुला पिता आदर देतो, तुला धन्यवाद देतो परमेश्वर. ही छोटीशी प्रार्थना आमच्या उद्धारक येशूच्या नावात मागितली म्हणून तू ऐक. आमेन. 6 ते 13 वचनं आपण वाचू. मग एक सराफ दूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. तो म्हणाला, जा, या लोकांस सांग की ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा पण जाणू नका. ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानाने ऐकून व मनाने समजून मजकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधीर कर व त्यांचे डोळे चिपडे कर. मी म्हणालो, हे प्रभू, असे कोठवर? तो म्हणाला, नगरे निर्जन होतील, घरे मनुष्य निर्मळ होतील, जमीन ओसाड व वैराण होईल. परमेश्वर लोकांस दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील. त्या लोकांचा 10वा हिस्सा राहिला तर त्याचा नाश व्हायचा. तरी एला व एलोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुडखा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील. आमेन. प्रियानो, पुन्हा एकदा आपण सर्वजण परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 126, संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला धरी मी. आपण सर्वजण उभे राहूया आणि परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्तराये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम निघातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तो टाकना, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्तराये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम निघातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. तया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणा. तो न्यायकाळी मला नाहीच सोडना. ख्रिस्तराये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम निघातले.
दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी, स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवी. ख्रिस्तराये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम निघातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. म्हणे कृपा करून बसावं. यावेळेस आपण दुसरा शास्त्रभाग वाचणार आहोत आणि दुसरा शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये याचा 27वा अध्याय वचन 9 ते 26. प्रेरितों के काम उसका 27वां अध्याय वचन 9 से लेकर 26 वचन तक. एक्ट्स ऑफ द अपोस्टल चैप्टर 27 वर्सेस 9 to 26. प्रेषितांची कृत्ये याचा 27वा अध्याय वचन 9 ते 26 आपण वाचूया. आपण आपले बायबल उघडूया, त्याकडे पाहूया आणि आपण सर्वजण ज्या वाचत आहोत त्याकडे लक्ष देऊया. परमेश्वराचं वचन जिवंत आहे आणि ते वचन आपल्याशी त्याच क्षणी बोलतं, म्हणून आपण आपले लक्ष बायबलकडे लावूया. आपले बायबल उघडूया. प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय 9 ते 26. तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावर जाणे संकटाचे होते. म्हणून पौलाने त्यास अशी सूचना दिली की, अहो गृहस्थांनो, या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नव्हे तर आपल्या प्राणांचेही नुकसान व मोठी हानी होईल असे मला दिसते. तथापि जमादाराने पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा धनी याचकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहण्यास सोयीचे नव्हते, म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा. हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे. मग दक्षिण वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरकोलन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्याने साहित्याची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि ते सुरती नावाच्या भाटीवर लागेल असे त्यास भय वाटले, म्हणून त्याने शीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगट टाकू लागले आणि तिसऱ्या दिवशी त्याने आपल्या हाताने तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाही आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमच्या तरण्याची आशा अगदी नाहीशी झाली. त्यास पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्याचमध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ हो, तुम्ही माझे ऐकावयाचे होते, क्रेताहून निघावयाचे नव्हते. म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तर मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, तुम्हातील कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची सेवा मी करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तूच बरोबर जे तारवातून चालले आहेत ते अवघे देवाने तुला दिले आहेत. यास्तव गृहस्थानं धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की जसे मला त्याने कळवले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर परमेश्वराच्या स्तुतीसाठी आपण गीते गाऊया, परमेश्वराची युक्ता स्तुती करूया. ज्यावेळेस आपण गीते गातो, स्तुती करतो, त्यावेळेस परमेश्वर सर्व संकटांना क्षणात काढून टाकतो. हे परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराच्या वचनातून आपल्याला पाहायला मिळतं जय मिळेल, जय मिळेल. हे शिवरक्ताची आपल्याला विक्ट्री
येशूच्या नावात आहे आणि परमेश्वराची स्तुती करूया. जय मिळेल येशू रक्ते जय, जय मिळेल येशू रक्ते जय, हो जय मिळेल येशू रक्ते जय, येशू रक्ते आम्हा जय. शक्ती होय होय परम शक्ती होय येशूच्या रक्ताने, शक्ती होय होय परम शक्ती होय येशूच्या मोलवान रक्ताने. Victory, victory, victory through the blood. Victory, victory, victory through the blood. Victory, victory, victory through the blood. Victory through the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the precious blood of the Lamb. आवाज उठाएंगे हम, साज बजाएंगे, है यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम, साज बजाएंगे, है यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम, साज बजाएंगे, है यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. संसार की सुंदरता में यह रूप तो तेरा ही, इन चांद सितारों में है अक्स तो तेरा ही. संसार की सुंदरता में यह रूप तो तेरा ही, इन चांद सितारों में है अक्स तो तेरा ही. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम, साज बजाएंगे, है यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, था पा न सका कोई, सागर है तू उल्फत का. दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, था पा न सका कोई, सागर है तू उल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना गुनाएंगे. आवाज उठाएंगे हम, साज बजाएंगे, है यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश
आकाश से सागर में, मोती का तू दाता है, दुनिया को बताएंगे है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे, ये गीत सुनाएंगे। सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टी के रक्षक तुम्ही हो. परमेश्वर आपला सांभाळ करता आहे, आपला निर्माण करता आहे. आपण त्याला धन्यवाद देऊया, त्याला विनंती करूया, प्रार्थनापूर्वक आपण परमेश्वराला हे गीत सादर करूया. परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देतो. सर्व संकटातून तो सांभाळ करणारा आणि आपल्याला तारून नेणारा, आपला तारणारा आहे. प्रार्थना करूया आणि प्रार्थनापूर्वक हे गीत परमेश्वराला सादर करूया. सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. हालेलुया, 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 आमीन. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. हालेलुया, 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 आमीन. हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन्हें
इन्हें शैतान को छूने न देना, हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना। हालेलुया, 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 आमीन। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हालेलुया, 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 आमीन। सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। हालेलुया, 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 आमीन। थँक्यू. आपण यावेळेस परमेश्वराच्या वचनात जात आहोत. आपण आपले बायबल उघडून ठेवावे. प्रेषितांची कृत्य आपण वाचलेलं आहे. मत्ते शुभवर्तमान आपण वाचणार आहोत आणि परमेश्वराच्या वचनावर मनन आणि चिंतन करणार आहोत. आपली बायबल उघडा आणि आपण परमेश्वराच्या वचनात जात आहोत. प्रियांनो, पुन्हा एकदा परमेश्वराने संधी दिलेली आहे की आपण त्याच्या वचनातून मनन आणि चिंतन करावं. यावेळेस आपण शुभवर्तमानामधून वाचणार आहोत. मत्ते शुभवर्तमान याचा 7वा अध्याय, वचन 24 ते 29. मत्ती रचित सुसमाचार उसका 7वां अध्याय, वचन 24 से 29 वचन तक. गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट मैथ्यू चैप्टर 7 वर्सेस 24 to 29. परमेश्वराच्या शुभ वर्तमानाला 24व्या ओळीपासून प्रारंभ होतो. ह्याच तो जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही
तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा आहे. त्याने आपले घर वाळूवर बांधिले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखं नव्हे तर अधिकार वाणीने शिकवित होता. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तू आम्हाला ही आमच्या जीवनामध्ये सुसंधी दिली की आम्ही तुझ्या वचनावर लक्ष द्यावं, त्याकडे आपलं ध्यान द्यावं. प्रभू, आम्हाला सहाय्य कर. यामध्ये मनन आणि चिंतन करत असताना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे, आम्हाला समज आणि बुद्धी दे, आमच्या अंतःकरणाला स्पर्श कर, तुझ्या आत्म्याने आमचं मार्गदर्शन कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि आम्ही सर्वजण जे तुझ्या चरणाजवळ एकत्र आलेलो आहोत आणि मनन आणि चिंतन करत आहोत, आम्हा सर्वांचं मनाचं ध्यान तुझ्यासमोर ग्रहणयोग्य हो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, पेंटिकॉस्ट नंतरचा 9वा रविवार आज आहे आणि परमेश्वराने आपल्याला संधी दिली की त्याची उपकारस्तुती करावी आणि हा प्रेषितांची कृत्याचा शेवटचा संदेश किंवा प्रेषितांची कृत्याचा आपलं पुस्तकचा अभ्यास संपत आहे. 28 अध्याय आज आपण संपवत आहोत. 27 आणि 28 अध्याय, 26 अध्याय आपण संपवलेले आहेत. मागील 3 महिन्यापासून आपण याचा अभ्यास करत आहोत आणि माझी आशा आहे, मला विश्वास आहे की आपल्याला आता प्रेषितांची कृत्य हे पुस्तक समजलं असेल आणि विशेष करून हे मंडळीचा पाया किंवा मंडळीची सुरुवात आणि तिथून मंडळीची वाढ आणि पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याची वाढ याविषयी आहे. ज्यावेळेस ॲक्ट्स ऑफ दी ॲपॉस्टल असं म्हणतात, त्याच वेळेस आपण असं म्हटलं पाहिजे की दिस इज दी बुक ऑफ दी होली स्पिरिट किंवा ॲक्ट्स ऑफ दी होली स्पिरिट इन्स्टेड ऑफ ॲक्ट्स ऑफ दी ॲपॉस्टल, ॲक्ट्स ऑफ दी होली स्पिरिट. कारण पवित्र आत्म्याचं कार्य स्टार्टपासून शेवटपर्यंत पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचं कार्य आपल्याला दिसत आहे. केवळ पेंटेकॉस्टच्या दिवशी 2ऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा उतरलेला तो आपण पाहत आहोत, परंतु पवित्र आत्मा सतत त्यांना मार्गदर्शन करत आहे, बोलत आहे. ते पवित्र आत्म्याबरोबर चालत आहेत. पवित्र आत्म्याच्या वाणीकडे त्यांचे कान आहेत, त्यांचे अंतःकरण आहे आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रवास परमेश्वराच्या मंडळीची वाढ, प्रगती आणि त्यामध्ये छळ, त्रास आणि त्याचबरोबर अधिक आणि अधिक वाढ हे सर्व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, पवित्र आत्म्याच्या कार्याने हे घडत गेलेलं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्यात राहिल्याने पवित्र आत्मा त्यांना शिकवत आहे, त्यांना बोध करत आहे. कधी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः उभा राहत आहे, कधी दृष्टांतामध्ये बोलत आहे, कधी पवित्र आत्म्याने मार्गदर्शन, दैवी प्रेरणा नाही का, होली इन्स्पिरेशन ही ऑफर्स टू हिज चिल्ड्रन, टू हिज सर्वंट्स, टू हिज ॲपॉस्टल, प्रेषित. आणि आपण पाहत आहोत की त्यांचं हे कार्य संपलेलं आहे आणि ते कार्य आज आपण पाहत आहोत. 27 आणि 28 अध्याय माझा विश्वास आहे की आपण वाचून आला असाल आणि आपल्याला जर अभ्यासाची आवड आहे, आजपर्यंत आपण पाहतो की 50 वर्ष आपण चर्चमध्ये येत असेल तर आपण बरेच पाळक लोक ऐकले असतील, पाहिले असतील, परंतु आपण विशेषतः मला ठाऊक नाही की असा अभ्यास कोणी घेतला असेल की घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु बरेच लोक फक्त आपण पाहतो की जुन्या कराराकडे जास्त लक्ष देत नाही. काही संदेश ते काही गोष्टी आपण पाहतो, जुना करार कसा निर्माण झालं हे पाहतो, आदाम हवा, आणि मग नंतर आपण चमत्कार, प्रभूचे चमत्कार, शुभवर्तनामध्येच आपण राहतो किंवा संत पौलाचे काही अध्याय आपण घेतो. परंतु सिस्टमॅटिक अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या दृष्टिकोनातून मी हे पाहत आहो की आपण हे सर्व ऐकतच आलेलो आहे, सर्व पाहतच आलो, परंतु आपण पद्धतशीर सिस्टमॅटिक अभ्यास करणं अत्यंत गरज आहे. वेळ संपलेला आहे, वेळ नाही आहे, म्हणून जेवढा वेळ माझ्याकडे आहे तुमच्यासाठी की तुमच्याबरोबर, त्यामुळे जितका वेळ आहे आपल्याला ठाऊक नाही, पण जितका वेळ आहे तितका वेळ त्याचा उपयोग करायचा आहे. त्याचा चांगला उपयोग करून त्याचा जेवढा अधिक आणि अधिक त्याचा फायदा घेता येईल, त्याचं त्याप्रमाणे करता येईल, आपल्याला हे करायचं आहे. म्हणून मी वेगवेगळे पुस्तकं घेत आहेत आणि हे पुस्तक संपल्यानंतर आपण डॉक्ट्रिन्स, ऑल दी डॉक्ट्रिन्स, सर्व सिद्धांत जे पवित्र शास्त्र किंवा ख्रिस्ती धर्माचे जे सिद्धांत आहेत, सर्व सिद्धांताकडं आपण पाहणार आहोत. आज असं मी आपल्याला सांगितलं की हा
पेंटेकॉस्ट नंतरचा 9वा रविवार आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की प्रेष्य सर्वात महत्त्वाचं कार्य संपूर्ण पुस्तक जर पाहिलं तर 13वा अध्यायानंतर आत्ताच्या 28व्या अध्यायापर्यंत संत पौलाचं कार्य आहे. संत पौलाचं जीवन मुख्यतः त्याच्या अगोदर आपण पाहतो संत पौल 9व्या अध्यायामध्ये त्याचं परिवर्तन झालेलं. तोपर्यंत आपण पेत्राचं कार्य, याकोबाचं कार्य किंवा काही शिष्यांचं कार्य पाहतो. परंतु मग काही शिष्यांची अशी काही तुरळक येथे तेथे ओळख आहे किंवा ते याचे सहकारी आहेत कोणाचे असं दिसतं. परंतु मुख्य कार्यकर्ते किंवा कार्य करणारे किंवा सेवक जे आहेत ते काही ठळक दिसत्या. पहिल्यांदा आपल्याला पेत्र दिसत आहे 11व्या अध्यायापर्यंत आणि मग त्याच्या पुढे आता 28व्या अध्यायापर्यंत संत पौल याचं कार्य आपल्याला दिसत आहे. संत पौलाचं जीवन जसं आपल्याला जर ठाऊक नसेल तर येशू ख्रिस्ताचा तो समकालीन आहे. येशू ख्रिस्ताच्या बरोबरच त्याचा जन्म जवळजवळ 4 BC किंवा 5 BC असं त्याचा जन्म झालेला म्हणतो आणि तो जवळजवळ त्याचा आता अंत आहे 64 मध्ये त्याचा अंत आहे. म्हणजे त्याचं वय आपण पाहिलं तर 64 आणि ते 4 धरलं तर आपण 68 वय त्याचं आपण म्हणायला लागलं की त्याचं वय 68 वर्षाचं किंवा 69 वर्षाचं त्याचं वय होतं. आणि 30व्या वर्षी नाही का आपण पाहतो की त्याचा 30 किंवा 31 यामध्ये परिवर्तन दमास्कसच्या रोडवर त्याचं परिवर्तन झालेलं आहे. परंतु येरुशलेममध्ये आहे, तार्ससचा जन्मलेला आहे. तार्सस हे शहर रोमचा भाग आहे म्हणून तो रोमी आहे जन्मापासून. तो म्हणतो मी रोमी नागरिक आहे आणि तो यहुदी कुटुंबात जन्मला म्हणून यहुदी आहे. जसं आपण महाराष्ट्रात जन्मला म्हणून मराठी आहोत, हक्काने मराठी आहोत आणि मग आम्ही ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ती कुटुंब. तसं संत पौल म्हणत आहे की मी रोमी आहे नागरिक. काही लोक म्हणतात की आम्हाला ते विकत घेण्यासाठी तो हक्क रोमन नागरिक किती आम्हाला खर्च करावा, पण तो म्हणतो मी जन्माचा रोमन आहे आणि मग जन्माचा यहुदी. मग त्यानंतर फरिसी नाही का गमालियलच्या 11-12 वर्षाचा वय असताना तेव्हापासून त्याने जवळजवळ 7-8 वर्ष गमालियलच्या सानिध्यामध्ये येरुशलेममध्ये कारण त्याचं आयुष्य संपूर्ण येरुशलेममध्ये गेलेलं आहे. मग तो फरिसी संघाचा अध्यक्ष आणि मग सनेद्रीन जी सभा आहे जी ठरवते निर्णय घेते मोठी सभा त्याला हायेस्ट अथॉरिटी म्हटलेलं आहे. आणि इवन रोमन सरकारसुद्धा त्यांना घाबरत असे कारण त्यांना धरूनच ते चालत होते. आणि त्या हायेस्ट सनेद्रीन सभेचा हा अधिक एक सभासद आहे किंवा मुख्य सभासद आहे त्याच्यातला एक. आणि त्यातून आपण पाहतो की तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत आहे. आणि मग आपण पाहतो प्रेषितांची कृत्य 9व्या अध्यायामध्ये त्याचं परिवर्तन दमास्कसच्या मार्गावर त्याचं वय जवळजवळ 30-31 असं म्हटलेलं आहे. म्हणजे 30-31 वयापासून आपण पाहतो 64 वयापर्यंत त्याने म्हणजे जवळजवळ 34-35 वर्ष अविरत मेहनत घेऊन काबाड कष्ट घेऊन. आणि प्रभू येशू ख्रिस्त बोलला तसं नाही का, प्रभू म्हटला की माझ्या नावाकरता तुला किती दुःख आणि त्रास सहन करावा लागेल हे मी तुला दाखवेन. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. म्हणजे परमेश्वराची ही इच्छा नाही की त्याला दुःख आणि त्रास द्यावे परंतु परमेश्वराने सर्वात महत्त्वाचं कार्य जे त्याच्या जीवनातून केलेलं आहे ते महत्त्वाचं कार्य म्हणजे संपूर्ण आशिया, संपूर्ण यहुदा आणि अंतुकिया आणि मग संपूर्ण यहुदा प्रदेश आणि विशेष करून आपण पाहतो रोमपर्यंत सर्व आशिया या ठिकाणी इफिस करिंथ या सर्व ठिकाणी आपण पाहतो की त्याचं कार्य घडलेलं आहे. संपूर्ण युरोप शहरामध्ये त्याने परमेश्वराच्या वचनाची पेरणी केलेली आहे. अनेक मंडळ्या स्थापन केलेल्या आहेत. जर संत पौल नसता तर आपण पाहतो नवीन करार जो आपल्याकडे आहे तो आता जो आहे तो नसता, आता अर्धा असता. म्हणजे एक परमेश्वराचा सेवक आणि परमेश्वर ज्याला निवडतो आणि मग त्याचा उपयोग महान रीतीने करतो. परंतु निवडण्याच्या अगोदर ज्यावेळेस समर्पण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याने संपूर्ण समर्पण केलेलं आहे. तो मोठा श्रीमंत असता, रोमन साम्राज्यामध्ये असता, तो मोठ्या पदावर असता आणि मोठी सत्ता आणि सर्व काही आयुष्य. म्हणजे आज आपण जर म्हटलं की अंबानी किंवा बिल गेट त्यांच्यापेक्षा सुद्धा महान व्यक्ती असता, परंतु त्याने ते सोडलं. आणि आपण पाहतो की त्याने हे दुःखाचं, त्रासाचं, मरणाचं आणि शेवटी आता तो मरत आहे आपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी जो 60 वयाचा तो आहे आणि 60 साल आहे आणि या 60 सालमध्ये तो तिथून प्रवासाला निघाला आहे. प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय आपण काढून ठेवा. 27 आणि 28. 27वा अध्याय आपण पाहतो की पहिलं वचन जर म्हटलं की नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा युल्य नावाचा शताधिपती याच्या स्वाधीन करण्यात आले आणि तेथून त्यांनी प्रवास सुरू केलेला आहे.
आणि तेथून ते तारवात बसलेले आहेत. वेगवेगळे तारवातून बसा भूमध्य समुद्र आहे, त्याच्याबरोबर आद्रिया समुद्र आहे, सर्व वेगवेगळे समुद्र आहेत, त्याच्यामध्ये बेटे आहेत जसं मी आपल्याला सांगत आहे. आणि हा प्रवास जो आहे जो जर तेथून जर सुरू केलेला आहे 60 सालामध्ये, आपण पाहतो ते जवळजवळ 1 वर्ष लागलेले आहे रोमपर्यंत. कारण मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते थांबत गेलेले आहेत, राहत गेलेले आहेत. काही ठिकाणी वादळांमुळं त्यांना त्रास झालेला आहे, काही ठिकाणी समुद्रावर जहाज चालू शकत नाही. त्यावेळेचे जहाजसुद्धा आपण पाहतो जे आजचे जहाज आहेत तसे ते काही जहाज नव्हते. आणि त्या पद्धतीची तकनिकी किंवा टेक्नॉलॉजी ती नव्हती, किंवा कंपास किंवा दिशा दाखवण्याचं हे सुद्धा काही त्यांच्याकडे नव्हतं. आणि इतके प्रगत असे ते जहाज नव्हते. आणि तरीसुद्धा आपण पाहतो की त्या जहाजामध्ये आणि मग वारा किंवा वादळ आल्यावर कोणी हेलिकॉप्टरने येऊन त्यांना वाचवावं अशी सुद्धा काही योजना नव्हती. आपण पाहतो हे सर्व या सर्व दुःख त्रासाच्या संकटाच्या परिस्थितीमधून संत पौल चाललेला आहे. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं की त्याला नुकतंच मारणार होते लोक, आणि यरुशलेममध्ये तो आलेला आहे, वर्गणी घेऊन आला सर्वीकडून मासेदोनियातून, आणि वर्गणी गरीब लोकांना वर्गणी द्यावी, त्यांची काळजी करावी आणि उपासना करावी. परंतु त्याला ते धरण्यात आलं, त्याला मारण्यात आलं, आणि मग मारल्यानंतर त्याला जीव घेणार होते. परंतु सरकारमध्ये आलं आणि सरकारने त्याला वाचवलं. आणि मग सरकारचे अधिकारी या फेलिक्स आणि युस्त याच्याकडे पाठवलं. त्याच्यानंतर अग्रिप्पा सर्व चौकशी, जेलमध्ये ठेवलं. 2 वर्ष जेलमध्ये, 2 वर्ष अतोनात त्रास झाला असेल त्याला. आणि त्या त्रासानंतर आता पुन्हा रोम शहरी, त्याने स्वतः म्हटलं की मी रोमन आहे, मला रोमनकडे घेऊन जा, कारण या लोकांकडून मला न्यायाची अपेक्षा नाही. हे लोक तर माझा न्याय करणार नाही हे दिसत आहे, हे लोक मला मारायचा टपलेला आहेत, आणि मी रोमन नागरिक आहे. आणि म्हणून अग्रिप्पा काही करू शकला नाही. सुभेदार फेलिक्स काही करू शकले नाही, कारण ते म्हटलं की तो रोमन आहे म्हटल्यावर, आणि मग म्हटलं मला कैसराकडं उभं राहायचं आहे. आणि त्यामुळं त्यांना तेथे पाठवावं लागलं. आणि आता तो त्या प्रवासामध्ये निघालेला आहे. आणि आपण पाहतो की या प्रवासात निघाल्यानंतर ते चाललेलं आहे तारावत बसून वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्यानंतर ते एका क्रेते बेटाकडं येऊन त्या ठिकाणी एक सलमोन नावाच्या किनाऱ्यावर क्रेते बेटाच्या ठिकाणी ते आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ते लोक दुसरं जे बंदर आहे त्या बंदराचे मुरिया बंदर म्हणतात त्या ठिकाणी. आणि त्या मुरिया बंदर या ठिकाणी अलेक्झांड्रिया की इजिप्तवरून जे जहाजं येतात अलेक्झांड्रिया ते रोमकडे जात होते सर्व धान्य वगैरे घेऊन. आणि त्या ठिकाणी ते नेहमी थांबत असत. ते एक मोठं बंदर होतं. आणि त्या ठिकाणी कधी काही दिवससुद्धा ते मुक्काम करत असत. तर त्यांना वाटलं की आता एक आपण लहान बोटीतून बसलेलो, एका बोटी बसून ते शताधिक्तेचा विचार होता. आणि त्या ठिकाणी मोठ्या तारूमध्ये बसून तेथून मग इटलीचा प्रवास करायचा आहे. आणि म्हणून मग ते अलेक्झांद्रियाच्या या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहतो क्रेतेच्या या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ते दुसरं जहाज घेतलेलं आहे जे अलेक्झांद्रियाहून आलेलं आहे. आणि त्या जहाजामध्ये बसून नव्या वर्षात आपल्याला मिळते की त्यांनी त्या ठिकाणी त्यामध्ये ते बसलेले आहे त्या जहाजामध्ये, आणि तिथून निघायचा प्रयत्न करत आहेत. आणि संत पौल त्यांना बोलत आहे की इथून निघू नका. संत पौल म्हणत नाही आहे, त्याला दैवी प्रेरणा झालेली आहे. ही गॉट दी होली इन्स्पिरेशन फ्रॉम गॉड दॅट समथिंग इज गोइंग टू हॅपन. ज्यावेळेस परमेश्वराच्या सेवकाला काही बोध होतो, प्रेरणा मिळते, त्यावेळेस परमेश्वराचं सेवकाचं ऐकावं. परंतु आपण पाहतो की या ठिकाणी त्यांना वाटतं की हा कैदी आहे. आता तो कैदी आहे नाही, त्याला बांधलेला आहे साखळदंडामध्ये इतर कैद्यांसारखं, आणि इतर लोक आहेत. आणि मग या कैद्याचं काय ऐकायचं? हा शताधिपती म्हणजे 100वर एक नेमलेला. आणि ते शताधिपती कोणाचा? रोमन सम्राटचे जे सैनिक आहेत त्या सैनिकातले हे शताधिपती आहेत. त्यांच्या तुकडीमधले, त्या सैनिकांच्या तुकडीमधले हे मुख्य लोक आहेत. आणि त्यांच्यामध्ये फक्त रोमन सैनिकच होते. आणि आपण पाहतो की या शताधिपतेने आपण पाहतो की या ठिकाणी वचन म्हणते 27वा अध्याय आणि 10 आणि 11 वचन म्हणतं की त्याने त्या तारवाचा धनी किंवा तांडेल ना पायलट आणि कप्तानचं ऐकलेलं आहे. हे जर जनरल आपण पाहिलं तर आपल्याला हे आपण म्हणू शकतो की कप्तानचं ऐकलं पाहिजे, कारण कप्तानाला सर्व माहीत आहे, सर्व ठाऊक आहे. पायलटला माहीत आहे, ते सतत समुद्रावर आहे, समुद्राची जाण आहे, ओळख आहे, अनुभव आहे. आणि पायलटला सुद्धा आहे, कप्तानला सुद्धा आहे. आणि मग एका दृष्टीने बरोबर. आणि इतर जे सहकारी होते आणि शताधिपती पण म्हणजे मेजॉरिटी 3 लोक आहेत आणि सांगत आहेत. आणि मग त्याने शताधिपचं तर काय ऐकत आहे, कारण ते रोमन जहाज आहे रोमनचं. आणि मग रोमन हा अधिकारी असल्यामुळे कप्तानला सुद्धा
किंवा पायलटला सुद्धा शतादीपचं ऐकायला लागत आहे आणि म्हणून शतादीप म्हणताय नाही आपण चलूया तुम्ही जे म्हणताय तसे ते दुसरं जवळ जे फेनिके एक बंदर आहे त्या बंदरावर आपण जाऊया. ते मोठं बंदर आहे, हे हिवाळ्यामध्ये राहण्यासारखं बंदर नाही. हे जे क्रेते आहे हे एक सुखसोयीचं नाही, देर इज अ डिस्कम्फर्ट हिअर. सुखसोयी नाही इथे. प्रियांनो आपण पाहतो की आपल्या जीवनात सुद्धा अनेक वेळेला असा आपण विचार करतो की या ठिकाणी आपल्याला नाही का मागील संदेशामध्ये सुद्धा म्हटलं डिस्कम्फर्ट आवर लाईफ वेन इट इज इन डिस्कम्फर्ट वी डोंट वॉन्ट टू ॲक्ट, वी डोंट वॉन्ट टू बी इन दैट प्लेस. आपल्याला त्या क्षणी जहाँ पर मुसीबतें परेशानी है वहाँ पर हम रहना नहीं चाहते. डिस्कम्फर्ट इज देयर और हमको कुछ तो वहाँ से निकलना है, वहाँ से भागना है. परमेश्वर का नहीं सोचते. आणि तसं त्यांना वाटलं की डिस्कम्फर्ट आहे इथं राहू शकत नाही. हिवाळ्यामध्ये आपण फेनिके बंदर चांगला आहे. फोनिक्स इंग्लिशमध्ये फोनिक्स म्हटलेलं आहे, फेनिके बंदर. त्याचं आता सध्या काय आणि त्यांना इतिहासकारांना सुद्धा ते एक्झॅक्ट त्याचं लोकेशन सापडलेलं नाही, परंतु ते म्हटलं की फोन आता जवळच आहे, 40 मैलावर आहे आणि मग लगेच आपण तिथे पोहोचूया आणि मग आपण तिथे हिवाळा काढूया. कारण हिवाळ्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरचा हा वेळ आहे. सप्टेंबर ऑक्टोबर आता हे म्हणतात उपासाचे दिवस आत्ताच संपलेला आहे. उपास म्हणजे यहुदी लोकांचा उपास योम किप्पर हा दिवस आहे आणि तिसरी महिना जो इब्री लोकांचा तिसरी महिना आहे, 7वा महिना. आणि हा सप्टेंबर ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरच्या नंतर तर जहाज चालवायचं नाही त्या ठिकाणी मूमध्ये एकदम मार्च नंतरच. आणि म्हणून त्या जहाजांना कोणते तरी असे बंदर आहेत त्या ठिकाणी 3-4 महिने काढावे लागत होते आणि त्यामुळे त्यांनी विचार केला की फोनिक्स हे चांगलं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण हे 3-4 महिने काढू शकतो आणि म्हणून ते निघालेले आपल्याला दिसत आहे. प्रियांनो म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सुद्धा दिसत आहे की दे वेर इम्पेशंट. आपण असंयमी राहतो अनेक वेळेला. ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस विचार सुचत नाही आणि मग आपण विचार घेतो, ते जगिक विचार घेतो, जगिक लोकांचे विचार घेतो, आपल्या मित्रमंडळीचे, आपल्या नातेवाईकाचे, आपल्या बायकोचे, आपल्या नवऱ्याचे, आपल्या जवळचे, आपल्या काही संकट आल्यानंतर पहिला आपण देवाकडे जात नाही, देवाला विचारत नाही, देवाबरोबर बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे, रियलिटी, दिस इज फैक्ट. हम कभी भी कुछ भी जब होता है तब हम परमेश्वर के पास नहीं जाते. परमेश्वर है क्या नहीं हमको माल पता ही नहीं. परमेश्वर के पास जाते नहीं हैं, हम सीधा इसके पास भागते, उसके पास भागते, इसको देखते, ये क्या मिलेगा, क्या कर सकते. परमेश्वर के पास जाना बहुत ज़रूरी आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वराकडे जाणार, परमेश्वराचं ऐकायचं, इम्पेशंट राहायचं नाही आहे. आपल्याला असंयमी किंवा चंचल राहायचं नाही आहे. सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला एक संतुलन ठेवून चालायचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो त्याचे परिणाम काय. त्यांनी इम्पेशंट दाखवलेला आहे, नाही आपल्याला निघालंच पाहिजे आणि मग ते तिथून निघत आहे. वातावरण पण बरोबर आहे, चांगलं आहे, आपल्या मनाने विचार करत आहे, आपल्या अनुभवाच्या जोरावर. आणि ते हे लक्ष ठेवत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की हा देवाचा सेवक आहे, त्यांना माहिती आहे की देवाच्या सेवेसाठी याला धरलेला आहे, त्याच्यावर काय आरोप नाही. आणि ते सर्व ठाऊक असताना सुद्धा ते देवाच्या सेवकाचं ऐकत नाही आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हणतं की त्या शतादीप्तेने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल आणि तारवाच्या धन्याचं ऐकलेलं आहे. प्रियांनो आपण पाहतो की ज्यावेळेस असं होतं की मेजॉरिटी डिसिजन नाही का, आजच्या जगात सुद्धा आपण पाहतो मेजॉरिटी डिसिजन, मेजॉरिटी आहे, मायनॉरिटीचं आपण ऐकायचं, मायनॉरिटी पॉल एकच आहे. आणि हे लोक 3 आहेत, 4 आहेत, अनेक लोक आहेत, मेजॉरिटी डिसिजन. परंतु परमेश्वराच्या वचनात, परमेश्वराच्या राज्यात मेजॉरिटी मायनॉरिटी चालत नाही. परमेश्वराच्या राज्यामध्ये फक्त परमेश्वराचे सेवक, परमेश्वर ज्यांना निवडतो, परमेश्वराचे संदेश ते ज्यावेळेस अधिकारवाणीने सांगतात त्यावेळेस त्यांचं ऐकलं पाहिजे. मग समोर लाखो करोडो लोक असू दे, परमेश्वर आणि परमेश्वराच्या लोकांचं ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहतो आपल्याला अनुभव आपल्याला वचनातून मिळत आहे. लाखो लोक हे देवाचे लोक, इस्रायल लाखो लोक म्हणले आम्हाला गुलामगिरीत जाऊ द्या, आम्हाला मिसर देशात जाऊ द्या, आम्ही गुलामगिरी आम्हाला पत्करली, आम्हाला रानात जायचं नाही, लाखो लोक म्हटले, मेजॉरिटी. परंतु मोशे एकटा म्हणला की नाही आपल्याला कनान देशात जायचं आहे, परमेश्वराने दिलं या रानातून, त्रासातून, संकटातून आपल्याला जायचं आहे. ते ऐकले नाही. काय झालं आपल्याला ठाऊक आहे काय झाले. अनेक लोकांनी, इस्रायल लोकांनी राजा मागितला, मेजॉरिटी. शमूएल त्यांना सांगत आहे की राजा मागू नका, देवाच्या विरुद्ध मागू नका, देव राजा आहे, नाही आम्हाला राजा पाहिजे, इतरांसारखा आम्हाला राजा पाहिजे, मेजॉरिटी. आणि मेजॉरिटी आपण पाहतो, मेजॉरिटी लोक त्या व्यभिचारी स्त्रीला म्हणा याला दगड मार करा मोशीना, मेजॉरिटी लोक, मेजॉरिटी यहुदी कुठं आहे. येशू ख्रिस्त म्हटला तुमच्यापैकी कोण निष्पाप आहे. एकटा येशू ख्रिस्त त्यांना सांग. ज्यावेळेस परमेश्वरचा एक सेवक
परमेश्वराचा लाखो लोकांना भारी पडू शकतो. एक वचन वाचूया, 23 यहोशुआ 23 आणि याचं 10 वचन. तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणारा आहे. तुमच्यातला एक जण हजाराला लावून पळवून लावेन. अनेक ठिकाणी अशी वचनं आहेत, 4-5 वचनं आहेत अजून ठिकाणी की ज्यावेळेस म्हटलेलं आहे की परमेश्वराचा एक सेवक हजारांना भारी आहे. प्रियांनो, परमेश्वराचं सेवकाचं ऐकणं, परमेश्वराचं ऐकणं, परमेश्वराच्या वचनाकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण हे आपल्या जीवनामध्ये करत नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी पौलाचं ऐकलेलं नाही. ऐकणं नाही का, लिसन, इंग्लिश शब्द लिसन फार सुंदर आहे, लिसन. आणि त्याच शब्द, ते शब्द आहे, अक्षर आहे, त्या अक्षराने दुसरा शब्द बनतो सायलेंट. लिसन एकच शब्द आहे आणि त्याच अक्षराने सायलेंट शब्द बनतो. परमेश्वरासाठी आपल्याला शांत राहायचं आहे, ऐकायचं आहे. आणि त्यावेळेसच आपण ऐकू शकतो. ज्यावेळेस शांत होणार आहोत त्यावेळेस आपण ऐकू शकतो. प्रियांनो, परमेश्वराचं ऐकणं अत्यंत गरजेचं. एक असंच एक सेविका होती. ती सेविका एका घराची सेवा करणारी होती. तो घराचा मालक होता एक, आणि तो मालक असं थकून आला, खूप थकून आल्यानंतर तो म्हटलं की आता काही फोन आले काय आले तर घेऊ नको, मला आराम करू दे, आणि कोणी असो घेऊ नको, मला त्यांना त्यानंतर घेऊ दे. आणि मग तो झोपला, आराम करायला गेला. तेवढ्यात फोन आला अमेरिकेच्या प्रेसिडेंटचा, लिंडोचा. आणि मग ती बाई, त्या बाईला म्हटलं की बाबा त्या व्यक्तीबरोबर मला आत्ता बोलायचं आहे. आणि मग ती म्हटली नाही, आता ते झोपलेत, ते आता आराम करत आहेत, आता मी त्यांना उठू शकत नाही. आणि मग ते म्हणजे तुला माहिती आहे का मी कोण बोलतो? मी अमेरिकेचा प्रेसिडेंट बोलत आहे, व्हाईट हाऊसमधून बोलत आहे, लवकर त्याला उठव. ती म्हटली मी उठवणार नाही, मी तुझं काम करत नाही, मी यांच्या इथे कामाला आहे. आणि मग तिने फोन ठेवून दिला. मग काही वेळा ज्यावेळेस तो नंतर उठला त्यावेळेस त्या व्यक्तीने फोन केला नंतर प्रेसिडेंटला. प्रेसिडेंट म्हणजे प्रेसिडेंट वॉज इन प्लेजर. तो म्हटला की कोण आहे ती स्त्री तुझ्या इथं काम करत आहे, तिला तिथे राहायला नाही पाहिजे, तिला व्हाईट हाऊसमध्ये असलं पाहिजे. प्रियांनो, आपण देवाचे लोक आहोत नाही का, पण देवाचं ऐकत नाही आपण, सैतानाचं ऐकतं. देव सर्व पुरवतो, देवाने सर्व काळजी घेतलेली आहे, देव सर्व काळजी करते प्रत्येक क्षणाला. परंतु आपण देवाचं सर्व घेऊन देवाची नोकरी करत नाही, देवाचं ऐकत नाही. परंतु सैतान काय करत नाही, पण सैतानाचं आपण ऐकतो. ही वस्तुस्थिती आहे, प्रत्यक्षता है, दिस इज रियलिटी, दिस इज फैक्ट. ये सच्चाई है कि हम लोग परमेश्वर का नहीं सुनते. संत पेत्र ज्यावेळेस त्यांना धरलं पहिल्यांदा सभा न्यायसभेसभे उभं केलं, ते म्हटले तुमचं ऐकायचं का आम्ही देवाचं ऐकायचं. आणि त्यांनी त्यांचं ऐकलं. त्यांना मारलं तरी ते म्हटले आम्ही येशू ख्रिस्ताविषयी सांगणार, तो उठलेला आहे आणि तो जिवंत आहे. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 29वा वचन. मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा आम्ही ऐकली पाहिजे. आज आपण कोणाची आज्ञा ऐकत आहोत प्रियांनो? अनेक वेळेला आपलं जीवन निघून जातं, आपण 60 आणि 70 वर्षाचं आयुष्य, परंतु आपण परमेश्वराचे लोक आहोत म्हणतो, आम्ही गर्व करतो आणि गर्व करून चर्चमध्ये तमाशा करतो, चर्चची सत्यानाश करतो गर्व करून आम्ही कोणतरी आहोत. परंतु येशूला आम्ही ओळखत नाहीत, येशूच्या वचनाप्रमाणे चालत नाहीत, वचन तर वाचत नाहीत, वचनाप्रमाणे चालत नाही. तो परमेश्वर आज आम्हाला आवाहन करत आहे की आम्ही त्याच्या वचनाकडे लक्ष द्यायचं आहे, त्याचं वचन वाचायचं आहे आणि त्याच्याकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची वाणी ऐकणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो ते निघालेत आणि दारामध्ये ते ऐकलेलं नाही पौलाचं. आणि त्या निघाल्यानंतर ताबडतोब त्यांना वाटलं की वातावरण चांगलं आहे, थोडेसे पुढे गेलेत. 40-45 मैलाचं अंतर होतं, परंतु 40 मैलाच्या अंतराच्या ऐवजी ज्यावेळेस वादळ आलेला आहे, त्याला म्हटलेलं आहे की युरकुलीन वादळ म्हटलेलं आहे, आणि ते युरकुलोन नावाचा तुफान 14 वचन. आणि मग ते वादळाने त्या जहाजाला ढकलत नेलेलं. त्यांना काही करू शकत नाही ते, कारण त्यावेळेस तशी टेक्नॉलॉजी काही नाही. ते वादळ 245 किलोमीटर ढकलत दुसऱ्या ठिकाणी पूर्वेला ते ढकलत चाललेलं. त्यांना माहीत नाही आता काय होणार आहे. आणि त्याच्यानंतर वचन सांगत आहे की त्यांना सूर्य तारे दिसत नाही, 20वा सूर्य व तारे दिसले नाही, 20वा वचन. सूर्य तारेनी त्यांना दिशा मिळत होते. त्यांच्याकडे कंपास किंवा GPS काही नव्हतं. नो कंपास, नो डायरेक्शन. सूर्य आणि ताऱ्यामुळं त्यांना दिशा कळत होती आणि मग ते पोहोचू शकत होते. पण सूर्य आणि तारेसुद्धा 12 दिवस दिसले नाही. 12 दिवस 245 किलोमीटर ते घसरत गेलेले आहेत पाण्यावर. आणि मग आपण पाहतो की ते
तेथून गेल्यानंतर परमेश्वराने त्यांना 475 मैल गेलेले आहेत. म्हणजे किती किलोमीटर आता आपण त्याचा अंदाज लाव. 475 मैल वाऱ्यामुळे. आणि मग ते वचन सांगतं 20 की त्यांनी जगण्याची आशा सोडून दिली. प्रियांनो, परिस्थिती ज्यावेळेस गंभीर होते, कठीण होते, नोकरी नाही, व्यवसाय नाही, नोकरी बुडालेली आहे, व्यवसाय संपलेला आहेत, पैसे संपलेले आहेत, काही मार्ग नाही आणि कठीण परिस्थिती आहे, जीवाचा धोका आहे, लोक आत्महत्या करतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो की काही लोक आहेत जे ते दोर सोडून वरून पळायला जाण्याचा प्रयत्न करत होते. 30व्या वचनामध्ये आपण पाहतो. आणि परंतु पौलाने या शताधिपत्याला सांगितले त्यांना धरा, नाही तर तुमचं रक्षण होणार नाही. 31व्या वचनामध्ये त्यांना धरा, नाही तर ते निघून पळून गेले. तर त्यांना आपण पाहतो की हे वादळामुळं त्यांचं अनेक नुकसान झालेलं आहे, उपास तापास आहे. आणि संत पौलसुद्धा त्यामध्ये आहे नाही का. संत पौलाला सुद्धा भीती वाटली असणार नक्कीच, कारण त्याला रोमला जायचं होतं आणि त्याने त्याच्या प्रवासामध्ये, त्याच्या जीवनामध्ये अनेक वेळेला बोललेला आहे. आपण पाहतो ज्यावेळेस तो करिंथ 3ऱ्या मिशनरी जेव्हा तो म्हटलं मला रोमला जायचं आहे, आणि तो या यरुशलेमला आला होता त्या इच्छेनेच की मला रोमला जायचं आहे. परंतु आता तो विचार करतो की माझा आता इथे अंत होणार आहे आणि रोमला मी परमेश्वराची सुवार. परंतु परमेश्वराने सुद्धा त्याला त्या ठिकाणी दर्शन देऊन बोललेलं होतं की तुला जशी तू यरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिली, तुला रोमला द्यायची आहे. हे तो विसरला असेल कदाचित, परंतु त्याला सुद्धा भीती निर्माण झालेली असणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की या सर्व त्रासामध्ये तो पौल प्रार्थना करत आहे. आपण काय करतो संकट आल्यावर? प्रार्थना करतो का? आपण पाहतो वचन जर वाचलं तुम्ही 24 की मध्यरात्रीच्या समयी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला देवदूत पाठवलेला आहे. प्रियांनो, आपला परमेश्वर महान परमेश्वर, प्रेज गॉड, हालेलुया. आपला परमेश्वर दयाळू आहे आणि कोणत्याही परिस्थितीत म्हणतो जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. वचन असं लिहिलेलं नाही, ठीक आहे, नुसतं वचन नाही, कागद नाही, शाईनी लिहिलेलं. इट इज अ ट्रू वचन, सत्य वचन. दिस इज द रियालिटी, दिस इज फॅक्ट. आणि तो प्रार्थना करत आहे. संत पौल देवाचा सेवक काय करत आहे? प्रार्थना करत आहे. त्याला त्रास झालेला आहे, 2 वर्ष जेलमध्ये होता. इथं काय लाटा आहे, वारा आहे, वादळ आहे आणि सैनिक तलवार घेऊन आहेत मारायला. हे कैदी लोक आहेत, तलवार घेऊन सैनिक लोक मारायलाच आहेत. आणि तो या परिस्थितीमध्ये प्रार्थना करत आहे आणि परमेश्वराने आपला दूत पाठवलं आहे. धीर धर, धैर्य धर, तुमच्या कोणाच्याही जीवाचा भिवू नको, तुला कैसरा पुढे उभे राहायचं आहे. 24 वचन, भिवू नको. म्हणजे संत पौल घाबरला असणार. तो म्हणतो भिवू नको, तुला कैसरा पुढे उभं राहायचं आहे. व्हॉट अ गॉड वी हॅव. कोणतीही परिस्थिती असो प्रियांनो, आत्ताची परिस्थिती काहीच नाही. परमेश्वर आपल्याबरोबर. जर आपल्याला भीती वाटत असेल, आपल्याला चिंता वाटत असेल, आपल्याला आशा संपलेली असेल, आवर गॉड इज अ लिव्हिंग गॉड. ही कॅन चेंज एनिथिंग. He is the mighty God. He is our savior. तो आपला तारणारा आहे. तो म्हणतो मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. आपण पाहतो त्याने हा विश्वास दाखवला. तो वचन तर पण त्या वचनावर लिहिलंय की तो म्हणतो की मी भरोसा ठेवला. प्रियांनो, वचन फार सुंदर आहे ते. तो ज्या 25 वचन, म्हणून ग्रहस्थांनो धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे. माझा देवावर भरोसा आहे. आणि मग तो ज्यावेळेस त्याला भरोसा मिळालेला आहे त्यावेळेस तो त्या लोकांना भरोसा देत आहे. 276 लोक आहेत, 276 कैदी आहेत, हे लोक सैनिक आहेत, सर्व सेवा करणारे आहेत, सर्व मिळून 276 लोक आहेत, साधे सुधे नाही. आणि त्याच्यामध्ये अनेक टन गहू भरलेला आहे जे रोमला चाललेला आहे इजिप्तवरून. आणि अनेक टन, जवळजवळ म्हटलं 20,000 का 26,000 काय अनेक ठिकाणी मी वाचलं. आणि मग ते सर्व ते ओथून देत आहेत, गहू सर्व टाकून देत आहेत, सामान जे आहे, फर्निचर आहे, सर्व टाकून देत आहेत, ओझं कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग खाली जाऊन एक होडी मिळाल्यावर त्या तारूला बांधण्याचा प्रयत्न करत की वाऱ्याने तुटू नये, ते प्रयत्न करत आहेत. आणि पाहतो की ते वाहवत चाललेले आहेत. 500 मी म्हटलेलं आहे की 475 मैल ते चाललेलं आहे.
आणि प्रियांनो, परमेश्वराचा सेवक प्रार्थना करत आहे आणि तो म्हणत आहे की मला देवावर भरोसा आहे. आणि आता तो त्यांना धैर्य देत आहे. मला स्वतः त्याला धैर्य मिळाले आहे आणि मग तो त्यांना धैर्य देत आहे 276 लोकांना. आता तो कैदी नाही, आता तो कैदीचं काय झालेलं आहे, इज अ कप्तान. एक कैदीवर ना तो कप्तान झालेला आहे. तिथं कोणी नाही, त्याला सर्वांना त्याचं ऐकावं लागत आहे. तो कप्तान झालेला है. व्हाट अ गॉड वी आर, वॉट एवर सिचुएशन वी आर, हुएवर वी आर, हम जो भी है जैसे भी है, जब परमेश्वर में है हम सबके अधिकारी बन सकते हैं. जब परमेश्वर में है, नहीं तो फिर हम लोग ऐसे ही रहेंगे. जब परमेश्वर में है, सबके ऊपर परमेश्वर हमको नियुक्त करता है. या ठिकाणी तो कैदी आहे, परंतु तो सर्वांचा कप्तान आहे. इज द कॅप्टन ऑफ दॅट एंटायर पीपल. आणि आपण पाहतो की तो प्रार्थना करत आहे आणि त्याने परमेश्वरावर भरोसा ठेवलेला आहे. एक असाच व्यक्ती होता, 2 मोठे टावर होते. त्या टावरवरनं, एका टावरवरनं तो दुसऱ्या टावर मध्ये रस्सी त्यावर चालत, एका हातात काठी आणि खांद्यावर पोरगं, त्याचं पोरगं, आणि मग बॅलन्स करत हळू आणि खाली लोक सर्व बघत आहेत, श्वास रोखून धरलेला, कसं चाललं जातं कसं, आणि त्यांना एकदम श्वास रोखून धरलेला आहे. आणि मग ज्यावेळेस तो त्या दुसऱ्या टावरवर पोहोचलेला आहे, सर्व लोकांनी टाळ्या वाजलेल्या आहे, चोरडायला लागले आणि त्याची स्तुती करायला लागले. ओ व्हॉट अ मॅन ही, आणि काय जबरदस्त काम केलेलं आहे आणि खुश झालेले आहेत. आणि मग त्याची प्रशंसा केलेली आहे. आणि तो माणूस म्हणतो, तुम्हाला आता वाटतं का की मी इथून पुन्हा तिकडे जाऊ शकतो? म्हणतात, अरे व्हाय नॉट, तू जाऊ शकशील, तुझ्याकडे सामर्थ्य आहे, तुझ्याकडे स्किल आहे, तू जाणार म्हणजे जाणारच. मग तो म्हणतो, तुमच्यातील कोणीतरी तुमचा मुलगा मला द्या, मी त्याला खांद्यावर घेऊन जाईन. शांतता, विश्वास असणं वेगळी गोष्ट आहे आणि भरोसा असणं वेगळी गोष्ट आहे. आपण म्हणतो आपला विश्वास आहे, देवावर विश्वास आहे. विश्वास वेगळा आहे आणि जेव्हा कृतीत येतं भरोसा असणं महत्त्वाचं आहे. जर भरोसा नाही तर विश्वासाची पारख आपल्याला तेच दिसत आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला आपण अविश्वास दाखवतो आणि प्रियांनो, परमेश्वर आज आपल्याला आव्हान करत आहे की त्याचा सेवक त्याच्या जीवनातून प्रेरणा मिळते. तो म्हणतो माझा परमेश्वरावर भरोसा आहे. एवढा परिस्थिती त्याचं जीवन आताच आपण पाहत आहोत, पण भयानक परिस्थिती, आणि तो म्हणत आहे परमेश्वरावर माझा भरोसा आहे. जो व्यक्ती अशा भयानक जी आता मरायची अवस्था आहे, साखरामध्ये बांधलेला आहे आणि तो इतरांना धीर देत आहे, माझा परमेश्वरावर भरोसा आहे. व्हॉट आय मीन सीन इट इज. परमेश्वर या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त सर्व वादळांना थांबू शकतो. त्याच्या शिष्यांना त्या गालील समुद्रामध्ये थांबवलं, वादळाला शांत म्हटलं, शांत झालेलं आहे. या ठिकाणी येशू वादळ थांबवत नाही, वारा थांबवत नाही, तारू फुटण्यापासून थांबवत नाही, मालमत्तेचं नुकसान थांबवत नाही, परंतु त्यांचा जीव वाचवतो. म्हणजे प्रत्येक वेळेला परमेश्वर आपल्या इच्छेनुसार प्रार्थना पण, प्रभू हे सर्व होऊ दे प्रभू माझे, आपल्या इच्छेने नाही, परमेश्वराच्या इच्छेने व्हायचं आहे. प्रभू असं होऊ दे, प्रभू तू आमच्याबरोबर. अरे प्रभू आमच्या बरोबर, आम्ही प्रभू बरोबर आहोत का? हम परमेश्वर के साथ है क्या? परमेश्वर हमारे साथ है, वो बोला है दुनिया के अंत तक मैं तुम्हारे साथ हूं. मगर हमको प्रार्थना, प्रभू मी तुझ्या बरोबर आहे. डू वी से लाइक दॅट? परमेश्वर आमच्या बरोबर आहे, परंतु अनेक वेळा परमेश्वर आमच्या बरोबर राहा, आमच्या बरोबर हो, आम्हाला सहाय्य कर, आम्हाला. अरे प्रभू मी तुझ्या बरोबर आहे. When God is with us, we can conquer anything. प्रियांनो, आपल्याला परमेश्वराबरोबर राहायचं आहे. या ठिकाणी तो जो कैदी आहे तो धीर देत आहे. ही इज अ काउन्सिलर, ही इज अ प्रीचर, ही इज अ गाईड, ही इज गिव्हिंग करेज टू पीपल, ही इज अ प्रीचर, ही इज अ हिलर. काय चमत्कार गोष्टी करत आहे तो या सर्व प्रवासामध्ये. तो मोठा चमत्कारिक व्यक्ती आहे, परमेश्वराचा सेवक आहे म्हणून. आणि आपण पाहतो प्रियांनो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तोच परमेश्वर आहे. वादळ थांबवत नाही, नुकसान थांबवत नाही, परंतु त्यांचा जीव वाचवत आहे. कारण तो म्हणतोय की कोणाच्याही जीवाचा, कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. वचन 34 मध्ये कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. प्रियांनो, हे जेव्हा परमेश्वर त्यांनी विश्वास ठेवला असेल का नाही माहीत नाही, आणि तो त्या सर्व धर्मी लोक असणार नक्की 276, आणि त्या लोकांना तो सांगत आहे की मी देवावर, माझ्या देवावर मी साक्ष देत आहे, परमेश्वराची सुवार्ता सांगत आहे, आणि तो माझा देव. आणि त्यांना
ते सुद्धा देवाचीच वाट बघत असणार. अशा परिस्थितीमध्ये काहीच नाही नाही का, मारायचं अशा पण त्यांना देव. आणि मग त्यांनी देवावर कसं तरी भरोसा ठेवला, ते जेवले. परमेश्वराचं वचन म्हणतं की ते जेवले. 14 दिवस उपासी होते, उपाशी मरणाची वाट बघत होते. अशा परिस्थितीत कोण जेवणार आहे? परंतु ते संत पौलाच्या सांगण्यावरून जेवले, तृप्त झाले. कारण त्यांना म्हणत आहे का पुढं आपल्याला काम करायचं आहे, सर सामान काढावं लागेल, ताकद लागणार आहे आणि आपल्याला मोकळं व्हायला लागणार आहे. त्या काही बेटावर आपण पडणार आहोत, काही बेटावर आपण पडणार आहोत. परमेश्वराचा सेवक सांगत आहे. तो म्हणतो की ज्याची मी सेवा करत आहे, तो 27 आणि 23 म्हणजे ज्याचा मी आहे आणि ज्याची मी सेवा करतो, ज्याचा मी आहे. आताच मी आपल्याला सांगितलं की आपल्याला नाही का आपण म्हणायचं की मी परमेश्वर तुझा आहे. परमेश्वर तर आपला आहे, परंतु परमेश्वरा मी तुझा आहे, मी तुझ्याबरोबर आहे, तू जे सांगशील ते मी ऐकायला तयार आहे. म्हणत आहोत का अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये? परमेश्वराला वेळ द्या प्रियांनो. अजूनही उपास करा, प्रार्थना करा, परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवा. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आपल्या शक्तीने, आपल्या ज्ञानाने, आपल्या योजनांनी, आपल्या अनेक स्ट्रॅटेजींनी आपण काही करू शकत नाही, करू शकणारही नाही. ओन्ली गॉड कॅन डू. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहा, उपास करा, प्रार्थना करा, रडा, विवळा, आग्रहाने विनंती करा. तो परमेश्वर त्याच्या लोकांचं, त्याच्या लेकरांची प्रार्थना ऐकणार आहे आणि त्यांना सहाय्य करणार आहे, त्यांना उत्तर देणार आहे. प्रार्थना करा. येथे आपण म्हणतो प्रार्थना आहे, भरोसा आहे आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार. परमेश्वर मी तुझ्याबरोबर आहे, परमेश्वर मी तुझ्या बरोबर आहे. कारण तो परमेश्वराने आपल्या जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. मग तो असणार नाही का? परंतु आपण सतत आपण प्रार्थना, परमेश्वर आमच्या बरोबर राहा, आमच्या बरोबर राहा, आम्हाला सहाय्य कर, आम्हाला. परमेश्वर आपण त्याच्याबरोबर राहत आहोत का? आर वी लिव्हिंग विथ हिम? म्हणून फार महत्त्वाचं आहे प्रियांनो की आपण त्याच्याबरोबर राहणं अत्यंत गरजेचं आहे. प्रार्थनापूर्वक त्याच्यावर भरोसा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ते माल्टा बेटावर पडलेले आहेत. पडलेच म्हणायचे कारण तारू फुटलं, सर्व नाश झालेला आहे. सर्व लोक काही लाकडावर बसून त्या तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि संत पौलांनी जसं सांगितलं तसं सर्वजण ऐकत आहे. संत पौल शताब्दीचं म्हणत आहे दोरी कापा, या लोकांना जाऊ द्या, काही लोकांना पोहून जाऊ द्या, काही लोकांना लाकडावर बसून त्या माल्टा बेटामध्ये गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो प्रभूचा सेवक जो आहे त्या ठिकाणी त्या माल्टा बेटावर पोहोचलेला आहे. साखळीने बांधलेला आहे आणि साखळीमध्ये बंद असताना सुद्धा आपण पाहत आहोत की तो सुवार्थ सांगत आहे, लोकांना बरं करत आहे, प्रार्थना करत आहे. त्या ठिकाणचा जो अधिकारी आहे त्या अधिकारी तो रोमन अधिकारी आहे. त्याचं मोठा तो चांगला प्रस्त आहे. आणि मग युबलूस नाव म्हटलेलं आहे त्याचं. आणि मग त्या अधिकाऱ्याच्या घरात पुबल्याचा बाप, नाही इंग्लिशमध्ये युबलूस, मराठीमध्ये प्युबल्याचा बाप तापाने आजारी आहे आणि त्याच्यावर हात ठेवत प्रार्थना केली. अनेक रोगी येऊन प्रार्थना 8 आणि 9 अध्याय 28-9 त्याने प्रार्थना केली. आणि तिथे 3 महिने राहिलेले आहेत. त्यांना उपाय नाही कारण ते हिवाळा लागलेला आहे, मार्च नंतरच जायचं आहे. आणि त्या ठिकाणी तो त्यांना बरं करत आहे. आणि या परमेश्वराच्या सेवकामुळे प्रियांनो आपण पाहत आहोत की त्या ठिकाणी या सर्व लोकांना आशीर्वाद मिळत आहेत. परमेश्वराचा सेवक हा इतरांसाठी आशीर्वादाचं कारण आहे. आपण इतरांसाठी आशीर्वादाचे कारण होत आहोत का? त्यानं फार महत्त्वाचं आहे. आपलं जीवन, आर वी ए ब्लेसिंग टू अदर्स या कर्स टू अदर्स? नाही का काही लोक म्हणतात मेल्या मुर्दा मरत कसा नाही असे म्हणतात का असं म्हणा ही इज ए ब्लेसिंग टू अस. परमेश्वराचे लोक इतरांसाठी आशीर्वाद आहेत. परमेश्वराचे जे लोक असतील सर्व लोक त्यांच्यामुळे वाचू शकतात, सर्व लोकांना धैर्य मिळतं. पण परमेश्वराचे अनेक जे वचन आहेत, अब्राहमने त्या सदोम गमोरासाठी प्रार्थना केली. परमेश्वराचे 10 लोक जरी असले तर तू नाश करशील. परमेश्वराला नाही, मी नाश करणार नाही 10 लोक जरी असले. परमेश्वराचा लोक जिथे असतो, योसेफाबरोबर परमेश्वर होता. आणि मग हे पोटीफरने पाहिलं की परमेश्वर योसेफाबरोबर आहे. लाबान पाहतो की परमेश्वर याकोबाबरोबर आहे. त्याने पाहिलं, तो साक्ष देते की मी पाहत आहे की तू परमेश्वर तुझ्याबरोबर आहे, म्हणून तुला हे सर्व आशीर्वाद मला प्राप्त झालेले आहेत. परमेश्वर लोक आपल्याला पाहून बोलतात का प्रियांनो की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, तुमच्यामुळे हे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत आहेत, असं कधी म्हटलेलं आहे का? यू आर अ ब्लेसिंग टू अस. प्रियांनो फार महत्त्वाचं आहे की वी शुड बी ए ब्लेसिंग टू अदर. आणि या ठिकाणी हा परमेश्वराचा सेवक
या सर्व लोकांसाठी इतक्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो आशीर्वाद असा झालेला आहे. आणि तो सतत हे वचन जर 28 अध्याय 20 वचन म्हटलं की या आशेमुळे मी साखळीमध्ये बांधलेला आहे. अग्रिपा राजासमोर सुद्धा ते बोलत आहे की मी ही साखळी आहे, पण बाकी लोकांनी सर्व या साखळीला सोडून बाकी लोकांनी प्रभूकडे यावं असं तो त्यावेळेस बोलत आहे. पण साखळीचा उल्लेख तो सतत करत आहे. संत पौल साखळी किंवा बंधन या बंधनाचा उपयोग किंवा बंधनाचा उल्लेख सतत आणि सतत त्याच्या जीवनामध्ये करत आहे. इफिस्करास पत्र 4 अध्याय 1 वचन, इफिस्करास पत्र 3 अध्याय, तो म्हणतो मी येशूचा बंदीवान आहे, तो प्रभूमध्ये मी बंदीवान आहे. तो आता सुद्धा म्हणत आहे की मी प्रभूचा बंदीवान आहे. ही इज नॉट दी कैदी ऑफ रोमन सरकार, ही इज नॉट द कैदी ऑफ सीझर, ही इज नॉट द कैदी ऑफ परराष्ट्रीयांचा तो गुलाम नाही, परराष्ट्रीयांनी बांधलेला नाही, रोमन सरकारने बांधलेलं नाही, कैसरनी बांधलेलं नाही. प्रियांनो, तो म्हणत आहे की मी प्रभूचा बंदीवान आहे. व्हॉट अ गायडन्स, व्हॉट अ मेसेज टू अस. प्रियांनो, आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, कोणतीही परिस्थिती असो, आपण प्रियांनो परमेश्वराचे आहोत. परमेश्वराचे आहोत त्या परिस्थितीमध्ये. कोणतीही परिस्थिती असो, हा विचार नाही की परमेश्वर हे काढेल ते काढेल. परमेश्वर त्या परिस्थितीमधून आपल्याला तारून येईल. आपल्या इच्छेप्रमाणे नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे तो करणार आहे. कारण संपूर्ण सृष्टी त्याच्या नियंत्रणाखाली आहे. आणि आपण पाहतो प्रियांनो, तो कोणाचा बंदीवान नाही तर प्रभू येशूचा बंदीवान आहे. सतत तो आणि म्हणून तो म्हणतो मी याच्यामध्ये मी गर्व करतो की मी प्रभूसाठी बंदिस्त आहे. आणि आपण पाहतो ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस दुःख येतं, ज्यावेळेस त्रास येतो, जेव्हा कठीण परिस्थितीमधून मनुष्य जातो, त्याच वेळेस महान कार्य होत आहे. ज्यावेळेस कठीण परमेश्वराच्या या लोकांवर छळ केला फारोने, ते वाढत गेले, बहुगुणित झाले, वाढत गेले, बहुगुणित झाले. परमेश्वराच्या चर्चकडे जर पाहिलं, त्याने छळ करत गेले, ते वाढत गेले, बहुगुणित झाले, पसरत गेले. when there is persecution, there is always flourishing, there is always progress, there is always the success. प्रियांनो, आपण पाहतो की ज्या वेळेस छळ आहे, संकट आहे, त्रास आहे, त्यावेळेस आपली वाढ आहे, आपली आध्यात्मिक वाढ आहे. पण आपल्याला आध्यात्मिक वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला या संकटातून जात आहे, आणि मला नक्कीच वाटतं की आपण शास्त्र वाचत असणार, प्रार्थना करत असणार, उपास करत असणार, आपल्या आध्यात्मिकमध्ये वाढ हा प्रभूबरोबर बोलायला शिकला असणार, प्रभूची वाणी ऐकण्यासाठी आपले कान, आपले लक्ष तयार झालं असेल की आपण प्रभूबरोबर राहावं, प्रभूमध्ये टिकून राहावं. ज्यावेळेस कठीण प्रसंग येतात, एक सुंदर वचन आहे 1 पेत्र याचा 1 अध्याय आणि 6 आणि 7 मध्ये, आणि याकोबमध्ये सुद्धा आहे 1 अध्याय 2 ते 4, 6 आणि 7 मध्ये. त्यावेळेस तुम्ही उल्हास, जर तुम्ही थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षामुळे दुःख सोसले, यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस विश्वास, प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत होते. ज्यावेळेस नाना प्रकारच्या प्रसंग, कठीण त्रास आपल्यावर येतं, त्यावेळेस आनंद करा असं परमेश्वराचं वचन. तो आनंद करत आहे. आणि त्या ठिकाणी त्या पुबल्याच्या संपूर्ण लोकांनी त्यांची काळजी घेतलेली आहे. 276 लोकांची काळजी घेतलेली आहे 3-4 महिने. सोपं नाही, 3-4 महिने काळजी घेतलेली आहे. जॉन मिल्टन एक असाच मोठा परमेश्वराचा सेवक म्हणा किंवा इंग्लंडमध्ये होता, पोएट होता, आणि आपल्या पोएट्रीद्वारे, आपल्या काव्याद्वारे फार सुंदर, आणि त्याचं जीवन एक लहानसं जीवन म्हणा, 1608 ते 74, परंतु आपण पाहतो की त्याच्या अर्ध्या जीवनामध्ये तो आंधळा झाला. 44 वय असताना तो आंधळा झाला. आणि आंधळा, त्याच्या अगोदर तो इंग्लंड कॉमनवेल्थमध्ये काम करत होता, लिखाण, मग सगळं वाचणं, लिखाण, त्यामुळे तो आंधळा झाला. आणि आंधळा झाल्यानंतर त्याचं त्याने 20 वर्षामध्ये त्याला वाटतं की मी एक पोएट व्हावं, कवी व्हावं, परंतु ती इच्छा तोपर्यंत त्यांनी काही लिहिलेलं नव्हतं. परंतु त्याच्यानंतर त्यांनी महान काव्य लिहिले आणि जगप्रसिद्ध झाले. आणि इंग्लंडचा सुद्धा तो एक जगप्रसिद्ध आणि इंग्लंडच्या द्वारे सुद्धा मोठा कवी म्हणून प्रसिद्ध झाला. आणि लॉस्ट पॅराडाईज हे सुद्धा त्याने लिहिलेलं आहे. आणि अजून एक सुंदर काव्य लिहिलेलं आहे. आणि व्हेन आय कन्सिडर हाऊ माय लाईट इज स्पेंड, त्याला आपण पाहतो की तो जॉन मिल्टन, म्हणजे ज्यावेळेस त्रास येतं, संकट येतात, त्यावेळेस आपण पाहतो की परमेश्वर त्या व्यक्तीचा म्हणजे परमेश्वराची ही इच्छा नाही की आपण त्रासात जावं, नंतरच तो कार्य करणार आहे. परंतु ज्यावेळेस असे प्रसंग येतात, अनावश्यक पद्धतीने काही परिस्थितीमुळे, परमेश्वर त्यातून महान कार्य
करू शकतो, त्याच्या सेवकांचा महान रीतीने उपयोग करू शकतो. या ठिकाणी आपण पाहतो की या परमेश्वराच्या सेवकाबरोबर त्याचे लोक आहेत. एपफ्रास आहे, एपफ्रदीत आहे, अरिस्तार्क आहे, मासिदोनियाचा अनेसिफर आहे, मार्क आहे आणि लूक त्याच्या बरोबर आहे. या जेलमध्ये रोममध्ये पोहोचलेले आहेत आणि रोममध्ये पोहोचल्यानंतर या शतादित्याने म्हटलेलं आहे 16 वचन की त्याला वेगळं ठेवलेलं आहे. म्हणजे परमेश्वराची जी त्याची योजना त्याच्या सेवकांची, तो काही करू शकतो, कैदी आहे तरी त्याला वेगळं ठेवलेलं आहे. आणि तो त्यांनी भाड्याच्या घरात राहिलेला असं वचन आहे. 30 वचन, भाड्याच्या घरात तो स्वतः राहिलेला आहे 2 वर्ष, 60 ते 62 2 वर्ष राहिलेला आहे. त्याला मोकळीक आहे, परंतु त्याच्यावर अधिकारी आहेत, त्याच्यावर एक पाळत सैनिक ठेवलेला आहे. आणि त्या भाड्याच्या घरात हे सर्व त्याचे लोक जे आहेत येत आहेत, त्याचे सेवक आहेत आणि फिलिप्पे येथून येत आहेत, कलेसेमधून येत आहेत, इफिस, त्या सर्व ठिकाणाहून लोक त्याला येऊन भेटत आहेत आणि तो त्या सर्वांना सतत आणि सतत मार्गदर्शन करत आहे. आणि आपण पाहतो या ठिकाणावरून त्यांनी 4 पत्र लिहिलेले आहेत. त्याला प्रिझन लेटर म्हणतात कारण तो कैदी आहे. आणि फिल्मन, फिलिप्पे, कलेसे करासपत्र, इफिस करासपत्र आणि दुसरं तिमोथी नंतर लिहिलं आहे, परंतु हे 4 याला 4 प्रिझन लेटर्स म्हणतात. फिलिप्पे, फिल्मोन, कलेसे आणि फिलिप्पे, इफिस, हे 4 पत्र त्यांनी लिहिले. महान कार्य जर आपण आणि त्याच्यानंतर 2 तिमोथी नंतर 32 नंतर ज्यावेळेस त्याला सोडलं आणि तो मोकळा झाला, थोडा गेला आणि त्याच्यानंतर 2 वर्ष अशीच स्पेनला गेला, अजून ठिकाणी गेला आणि त्याच्यानंतर मग त्या जो तिथला सम्राट आहे नीरो, फार तो भयानक सम्राट होता. त्याचं जीवनही वाईट होतं, वाईट कामं करणारा आणि लहानसं जीवन 30 ते वर्षामध्ये तो मरण पावलेला आहे. आणि 17 वर्षाचा असताना तो हे झाले, 14 वर्ष फक्त तो सम्राट होता. 14 वर्ष त्यांनी छळ केलेला, लोकांचा रक्तपात केलेला आहे, जाळपोळ केलेली आहे, येरुशलेम शहराला जाळलेला आहे आणि त्याला नवीन त्याचं पॅलेस बांधलेलं आहे. फार रोमन साम्राज्याची पुरी तिजोरी खाली केलेली आहे, संपूर्ण वाईट. आणि या पेत्राला आणि ह्याला संत पौलाला त्यांनीच मारलेलं आहे. पेत्राला उलटं टाकून मारलेलं आहे, संत पौलाचा गळा कापलेला आहे 64 मध्ये. त्यानं आपण पाहतो की परमेश्वर या सर्व परिस्थितीमध्ये त्याचं कार्य करत आहे. जर परमेश्वराने त्याला त्या बंधनात नेलं नसतं तर 6 पत्र मिळाले नसते, नवीन करार कमी झाला असता. म्हणजे परमेश्वराची योजना फार वेगळी असते. परमेश्वराने त्या सेवकाला, तो तिथं बसला नाही, तो तिथे लिहित राहिला. तो त्रासलेला होता, आजारी असन, त्याला त्रास होत असेल म्हणून हे सेवक वर्ग त्याच्याकडे येऊ देत होते, कारण त्यांना माहिती होतं सर्वांना की ह्यानी काही चूक केलेली नाही आहे. आणि म्हणून ते लोक त्याच्याकडे लोकांना येऊ दे जात होते, कोणत्या कैद्याकडे येऊ जाऊ देणार नाही, वेगळे ठेवणार नाही. परंतु ही परमेश्वराची योजना आहे. हे सर्व आपल्याला दाखवतं की परमेश्वर सर्वांचा नियंत्रण करता आहे, परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि हा जो नीरो सम्राट आहे तो जर इतका क्रूर होता, 37 ते 68 एवढंसं लहानसा काळ, 17 वर्षाचा असताना एम्परर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याला आत्महत्या करावी लागली 68 मध्ये. ते त्यांचं सिनेट म्हटलं की हा सर्व वाईट करत आहे आणि आमच्या विरुद्ध वागत आहे आणि ऐकत नाही आणि त्याला मारून टाका. त्याच्या अगोदर त्यानेच आत्महत्या केलेली. 30 वर्षाचं जीवन आहे, 30 वर्षाचं 30 मध्ये सम्राट, जगाचा सम्राट स्वतःला आत्महत्या करतो. प्रियांनो, परमेश्वराच्या लोकांचा छळ करणारा, परमेश्वराच्या सेवकांच्या छळ करण्याचा परमेश्वर बदला घेतो. हे सुद्धा यातून स्पष्ट होत आहे. परमेश्वर आज आपल्याबरोबर आहे. परमेश्वर त्याच्या लोकांचं कोणत्या परिस्थितीतून कार्य करून घेतो, म्हणून आपल्याकडे काही एक्सक्यूज नाही. या ठिकाणी आपण पाहतो की त्याने 6 पत्र लिहिलेले आहेत. महान कार्य केलेलं आहे. आणि 10,000 असं म्हणतात, 10,000 तर 3 आठवड्याला दिवसाला 3 पाळी शिपची. आणि 2 वर्ष तो राहिले. 10,000 सैनिक, रोमन सैनिकांना, 10,000 सैनिकांना त्याने सुवार्ता सांगितलेली आहे. व्हॉट अ मिरेकल इट इज. क्या चमत्कार है. प्रभु किसी भी परिस्थिति में उसके सेवक, उसके लोगों का इस्तेमाल करता है. या ठिकाणी आपण पाहतो की तो म्हणता है मैं इस संकली में हूँ, मगर ये परमेश्वर की योजना आहे, परमेश्वर की संकली आहे. ये आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, हे परमेश्वरापासून आहे. आणि परमेश्वर आपला उपयोग कसा करेल यासाठी आपण परमेश्वराच्या समर्पित आपल्या स्वतःला करायचं आहे. त्याच वेळेस परमेश्वर आपला महान रीतीने उपयोग करतो. आपण आपले डोके लावूया, प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. तो आमचा महान असा परमेश्वर आहे.
तुला सर्व काही शक्य आहे परमेश्वरा. तू सर्व परिस्थितीमध्ये आमच्या बरोबर आहे. होय प्रभू, तुझं वचन जिवंत आहे, कारण तू म्हणताय काल आज आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे. जगाच्या शेवटापर्यंत तू आमच्या बरोबर आहे. होय प्रभू, आम्ही विश्वास ठेवत नाही, आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझ्या बरोबर राहत नाही, आम्हाला क्षमा कर. तू आमच्या बरोबर आहे, परंतु आम्ही तुझ्या बरोबर राहत नाही, आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवत. आणि प्रभू, तुझं कार्य करण्यासाठी आम्ही तयार होत नाही. सर्व चांगलं झालं तरच काम करणार. वाईट परिस्थितीमध्ये, मरणाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रभू आम्हाला तुझं कार्य करायचं आहे, तुझी प्रार्थना करायची आहे, उपवास करायचे आहे, तुझं दानधर्म करायचं आहे आणि तुला प्राधान्य द्यायचं आहे. हे तू आम्हाला या तुझ्या संत पौल सेवकामधून दाखवत आहे, त्याच्या जीवनामधून. आणि प्रभू, त्याचे अंत झालेला, निरोने अंत केलेला, पण परमेश्वरा त्याचा तू महान रीतीने उपयोग केला. धन्यवाद देतो प्रभू. आमचा तू उपयोग कर. आम्ही तुझ्या बरोबर आहोत प्रभू, आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझ्या बरोबर राहू इच्छितो. आमचा सहाय्य कर परमेश्वरा. पवित्र आत्म्याने मार्गदर्शन कर आणि तुझ्याच राज्याकरता, तुझ्याच गौरवाकरता प्रभू या जीवनाचा उपयोग कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणतो आहे. आमेन. आणि यावेळेस आपण सर्वजण उभे राहून परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 526, सर्व ख्रिस्तासाठी काही. आणि आपले अर्पण, आपले दान परमेश्वराला देऊया. आणि उधार असते जो देतो परमेश्वर त्याला सर्व काही देतो. आणि पाहत आहोत की परमेश्वरा ज्यावेळेस आपण सर्वस्व देतो त्यावेळेस परमेश्वर सर्व काय देतो. आपण आपले दानार्पण परमेश्वराला द्यावे, आपले अर्पण द्यावे. आपला जो हिस्सा आहे, परमेश्वराची जी योजना आहे, परमेश्वराचे दान परमेश्वराला देणं चुकू नका, कारण परमेश्वर पाहत आहे, परमेश्वर आपली काळजी करत आहे. 526, सर्व ख्रिस्तासाठी काही. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पनाही, सर्व दीनता सजान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, हात हेही त्याचे काया, पाय मार्गी चालाया, नेत्र माझे त्या पाहाया, ओठ स्तुती गावया, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, रत्न तेजस्वी पदार्थ, कीर्ती द्रव्य सुखेया, थोर मानी जग अर्थ, ख्रिस्त परी माझिया, येशू ख्रिस्ता सर्व काही
अर्पी सारे जीने जा ख्रिस्त प्रेमे न्याहाळीता अन्य सारे वाटेवी चित त्याशी जडे आता ख्रिस्त खांबी देता दी येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा ख्रिस्त राजा गौरवी हा प्रिय मला मानितो केवडे आश्चर्य पाहा नित्य माझा थारा तो येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. कारण आपण दानाप्रमाणे प्रार्थना करूया. त्याच वेळी ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. या संपूर्ण उपासनेमध्ये तू आमच्याबरोबर राहिला, मार्गदर्शन केलं, सहाय्य केलं आणि आमची काळजी घेतली, आमच्याबरोबर बोलला परमेश्वर, आम्हाला स्पर्श केला. यासाठी धन्यवाद देतो. यावेळेस जे काही दान आम्ही तुझ्या चरणाजवळ आणलेलं आहे त्याचा स्वीकार कर, त्याच्या तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग कर, तुझ्या सेवासाठी, तुझ्या मंदिरासाठी, तुझ्या सेवकांसाठी आणि तुझ्या मिशनरी कार्यासाठी या दानाचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला अधिक आणि अधिक देण्यास शिकव आणि हो दे परमेश्वर. आम्ही जे काय आहोत, जे काय आमचं आहे ते सर्व तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे. तो आम्हाला अधिक देणारा परमेश्वर आहे आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला शिकवतो, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. परमेश्वर आम्हाला शिकव, आम्हाला सहाय्य कर की आम्ही आमचं सर्वस्व तुला अर्पण करावं. आम्ही प्रार्थना करत आहोत की या ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि प्रभू हे नवीन वर्ष त्यांच्या आयुष्याला जोडलं यासाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी एक यशाचं आणि लाभाचं होऊ दे आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक महत्त्वाचे जे दार बंद झालेले असतील ते नवीन उघडण्यासाठी तू प्रयत्न केलेले आहेत, त्यांचे दार उघडलेले आहे, त्यांना सहाय्य केले यासाठी धन्यवाद देतो. परमेश्वर त्यांचं जीवन सुखी आणि संपन्न कर आणि परमेश्वरा ज्यावेळेस तो असं करतो त्यावेळेस त्यांनी उपकास्तूची भेट घेऊन तुझ्या चरणाजवळ यावं. हे तुझं वचन आम्हाला सांगत आहे की रिकामी हाताने आम्ही परमेश्वराजवळ कधी येऊ नये. परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. संपूर्ण उपासनेमध्ये आमचं सहाय्य केलेलं आहे प्रभू. येथून पुढचा संपूर्ण वेळ, पूर्ण नवीन आठवडा तुझ्या सामर्थ्य हातात देत आहे. आमच्या प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येक आमच्या कुटुंबियांना, प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्य हातात देत आहे. प्रत्येकाची काळजी घे, आरोग्य दे, सांभाळ कर आणि परमेश्वर आम्हाला तुझ्या सानिध्यात राहण्यासाठी, तुझ्या मार्गात चालण्यासाठी, तुझ्या वचनात चालण्यासाठी सहाय्य कर आणि तुझ्या मार्गासाठी, तुझ्या राज्यासाठी या जीवनाचा उपयोग कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसे तू आमच्या अपराध आम्हा क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमची अंतकरणे देवाच्या व त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर येऊ आणि सदा सर्वदा वस्ती करो. आमेन. सुवंद्य देवा परात्मा स्तवा
पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान आमेन. परमेश्वराच्या आशीर्वादात जा. परमेश्वर आपल्या बरोबर आहे, आपण त्याच्याबरोबर राहायचं आहे आणि परमेश्वराच्या वचनात चालायचं आहे भरोसा ठेवून. आणि परमेश्वर काळजी करत आहे, परमेश्वराचं नियंत्रण आहे. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. आपला प्रेषितांची कृत्य अभ्यास संपलेला आहे. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. येत्या रविवार हा या महिन्याचा दुसरा रविवार आहे, 9 ऑगस्ट, आणि आपण प्रभुवचन घेणार आहोत. आणि त्यावेळेस आपण डॉक्ट्रिन ऑफ द सन यावर, मागील आपल्याला ठाऊक आहे की 3 महिन्यापूर्वी मी डॉक्ट्रिन ऑफ द फादर हे घेतलं होतं, आणि डॉक्ट्रिन ऑफ द सन, डॉक्ट्रिन ऑफ द होली स्पिरिट आपण आता घेणार आहोत. डॉक्ट्रिन ऑफ द सन यावर संदेश असणार आहे. अभ्यास करा, प्रार्थना करा, आणि प्रभुभोजन असणार आहे. आपल्या हातात भाकर घ्या, द्राक्षरस किंवा ॲपल ज्यूस किंवा डाळिंबाचा रस किंवा काळ्या चहाचं पाणी आपल्याबरोबर ठेवा, भाकर ठेवा. ज्यावेळेस मी इथून बोलणार आहे त्यावेळेस आपण सर्वजण एकत्र भाकर आणि द्राक्ष परमेश्वराच्या रक्तामध्ये सहभागी होणार आहोत. आणि प्रभुभोजन पुढच्या रविवारी आपण एकत्र घेणार आहोत. प्रार्थना करा, विश्वासपूर्वक या, डॉक्ट्रिन ऑफ द सनवर अभ्यास करा. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपण त्याच्याबरोबर राहायचं आहे, प्रार्थना करायची आहे, उपवास करायचे आहेत, आणि परमेश्वराच्या सानिध्यात राहून परमेश्वराची साक्ष देण्यासाठी सदैव सर्व परिस्थितीमध्ये तयार राहायचं आहे. परमेश्वराचे कार्य करायचं आहे. परमेश्वरासाठी प्रार्थना, उपवास, वचन वाचायचं आहे. परमेश्वराचे दानधर्म करायचे आहेत. हे सर्व विसरू नका. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो. आमेन.